आजचे आपले मुख्य अतिथी आदरणीय श्री जिग्नेश देसाई सर यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट थेट पोहोचावी यासाठी आजच्या कार्यक्रमात मी अधूनमधून हिंदी भाषेचा वापर करणार आहे। हमारे बीच उपस्थित उन सभी अतिथियों का मैं सहृदय स्वागत करती हूँ जो विशेष रूप से इस उत्सव का हिस्सा बनने के अरविंद इन्व्हेस्टमेंट्सचा प्रवास म्हणजे इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेळू गेला गगनावे ह्या ओळींचा समर्पक अनुभव देणाराच म्हणावे लागेल। कहते हैं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। आइए अरविंद इन्वेस्टमेंट्स के इसी हौसले और 2006 से शुरू हुए इस बेमिसाल सफर को देखते हैं एक विशेष एडी के माध्यम से। डिसेंबर 2006 मध्ये एका सुरक्षित नोकरीचा राजीनामा देऊन सिक्युरिंग लाईफ क्रिएटिंग वेल्थ हे ध्येय घेऊन सुरू झालेला हा प्रवास आता कुठपर्यंत पोहोचला आहे, तो नेमका कसा झाला, त्यातले महत्त्वाचे टप्पे कोणकोणते होते हे पाहूया आपण एका खास एडीच्या माध्यमातून। सुखस्य मूलम धर्मः धर्मस्य मूलम अर्थः। अर्थात सुखाचे मूळ धर्म आहे आणि धर्माचे मूळ अर्थ आहे। जीवनाला परिपूर्ण अर्थ देणारा या अर्थाचं गणित समजून घेण्यासाठी आणि लोकांना सोप्या भाषेत त्याची उकल करून देण्यासाठी श्री अरविंद लाटकर यांनी सुरू केलेला एक अर्थपूर्ण प्रवास म्हणजेच अरविंद इन्व्हेस्टमेंट्स। श्री अरविंद लाटकर यांनी शिवाजी विद्यापीठातून कॉस्टिंग आणि टॅक्सेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या प्रवासाची सुरुवात एका स्थानिक उद्योगात कॉस्टिंग अॅनालिस्ट म्हणून झाली। 1992 मध्ये त्यांनी सहकारी बँकेत पाऊल ठेवलं। 2004 मध्ये LICच्या माध्यमातून ॲडवायझर म्हणून काम करताना अवघ्या काही वर्षात त्यांनी ZM क्लबचे सदस्यत्व मिळवून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली। बँकेत 1 दशकाहून अधिक वर्ष यशस्वी सेवा केल्यानंतर इथे काम करताना त्यांनी पाहिलं की लोकांकडे पैसा आहे पण तो गुंतवायचा कसा याचं योग्य ज्ञान नाही। लोक फक्त बँक FD आणि पारंपरिक गुंतवणुकीत अडकले होते आणि लोकांची हीच आर्थिक अडचण सोडवण्यासाठी आणि त्यांना नवा मार्ग दाखवण्यासाठी डिसेंबर 2006 मध्ये अरविंद यांनी बँकेच्या सुरक्षित नोकरीचा राजीनामा दिला। एक प्रोफेशनल फायनान्शियल ॲडवायझर बनण्याच्या जिद्दीने त्यांनी अरविंद इन्व्हेस्टमेंट्सची मुहूर्तमेढ रोवली। हा म्युच्युअल फंडचा व्यवसाय करत असताना अशी एक गोष्ट लक्षात आली की पैसे मिळवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मिळवलेले पैसे व्यवस्थित मॅनेज करणं हे पण गरजेचं आहे। म्हणजेच काय, आपल्या आलेल्या उत्पन्नाचं प्रॉपर बजेटिंग करून आलेला पैसा कुठल्या कारणासाठी कधी किती आणि कसा वापरायचा हे समजणं ही खूप महत्त्वाची गुरुकिल्ली आहे, याच्यामुळे आपली गुंतवणूक यशस्वी होऊ शकते। सिक्युरिंग लाईफ क्रिएटिंग वेल्थ या ब्रीदवाक्यासह 2008 मध्ये अरविंद इन्व्हेस्टमेंट्सचं ऑफिस सुरू झालं। पण त्याआधी 2007 मध्ये कोल्हापुरात जेव्हा NJची शाखा सुरू झाली तेव्हा अरविंद त्याचे पहिले पार्टनर बनले। तंत्रज्ञानाची जोड आणि गुंतवणुकीचे अद्ययावत पर्याय यामुळे आज वेल्थ अकाउंट आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून त्यांनी गुंतवणूक ही ग्राहकांच्या फिंगर टिप्सवर आणली आहे। अरविंद इन्व्हेस्टमेंट्स नेहमीच मानत आलंय की गुंतवणूक म्हणजे केवळ पैसे वाढवणं नव्हे तर ती कुटुंबाची संपूर्ण सुरक्षा असते। SIP हे वेल्थ क्रिएशनचं सर्वात महत्त्वाचं अस्त्र आहे। हे समजावं केवळ फायनान्शियल ॲडवाइस देण्यापुरते मर्यादित न राहता इथे ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेत त्यांच्यासोबत संवाद साधला जातो आणि त्यानुसार त्यांना गुंतवणुकीचे अनेकविध पर्याय सुचवले जातात। गेल्या 15 वर्षांपासून अरविंद इन्व्हेस्टमेंट्स मार्फत सातत्याने ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लायंट मीट्सचं आयोजन केलं जातं। त्या माध्यमातून दरवर्षी 1000 पेक्षा जास्त क्लायंट्स बरोबर संवाद साधला जातो। टू इन्क्रीज फायनान्शियल लिटरसी अँड इनकल्केट राईट इन्व्हेस्टमेंट हॅबिट्स या आमच्या मिशनला अनुसरून आम्ही सातत्याने अवेअरनेस सेशन्स घेत असतो। या अवेअरनेस सेशनच्या माध्यमातून कुटुंबांना व तरुणांना
बजेटिंग व लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्सचं महत्त्व पटवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. व्हॉलटाईल मार्केट कंडिशन्समध्ये ग्राहकांना धीर देणं आणि त्यांना इन्फ्लेशन आणि इतर घटकांचा गुंतवणुकीवर होणारा परिणाम, लॉंग टर्म गुंतवणुकीचे महत्त्व समजावून सांगणं ही त्यांची खासियत. मार्केटमधील व्हॉलॅटिलिटी आणि चढउतार ह्याच्यामुळं बऱ्याच वेळा इन्व्हेस्टरच्या मनामध्ये चलबिचल निर्माण होते, भीती येते. अशाच वेळी खरोखर त्यांना एका चांगल्या ॲडवायझरची गरज असते आणि 2004 पासून आम्ही हेच काम सातत्याने करत आहोत. आज 300 पेक्षा अधिक कोटींचे AUM म्हणजेच ॲसेट अंडर मॅनेजमेंट आणि 2 कोटींपेक्षा जास्त रकमेची लाईव्ह SIP हा टप्पा गाठल्यानंतरही अरविंद इन्व्हेस्टमेंटची घोडदौड आणखी जोमाने सुरू आहे. या प्रवासात श्री अरविंद लाटकर यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मृणाल लाटकर आणि त्यांच्या कन्या रसिका लाटकर यांचा सहभागही मोलाचा आहे. रसिका MBA मार्केटिंगचं शिक्षण घेऊन त्या खऱ्या अर्थाने नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करण्यात सज्ज आहेत. Great things are not done by impulse, but by a small series of things brought together. प्रसिद्ध चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉफ यांचा हा कोट इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा लागू पडतो. माझ्यासारखे अनेक यंगस्टर्स ज्यांचं नुकतंच उत्पन्न चालू झालेलं आहे, त्यांनी सुरुवातीपासूनच मोठ्या अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे असं नाही, तर जमेल तशा अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट जरी केली आणि नंतर हळूहळू ती वाढवत नेली तरी त्याचा लॉंग टर्ममध्ये खूप फायदा होतो. नव्या पिढीच्या नव्या विचारांसह नव्या उत्साहाने लवकरच 1000 कोटींचे AUM गाठणे या ध्येयाने प्रेरित होत त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे. आज याच ध्येयपूर्तीच्या दिशेने अरविंद इन्व्हेस्टमेंट्सने प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करत एक महत्वाचं पाऊल जाणीवपूर्वक उचललंय. ग्राहकांच्या आर्थिक प्रगतीचा सांगाती म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी अरविंद इन्व्हेस्टमेंट्स त्याच विश्वासासह एक नवी ओळख घेऊन आपल्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. अरविंद इन्व्हेस्टमेंट्सच्या या प्रवासाचे आपण सर्वजण साथीदार आहात, साक्षीदार आहात. त्यामुळे आपणा सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. विश्वास तोच ओळख नवी हा धागा सोबत घेऊन आपण या कंपनी लॉन्चिंग सोहळ्याला सुरुवात करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या सोहळ्याचा शुभारंभ करावा. ज्ञान और समृद्धि का ये दीप हमारे सभी आदरणीय अतिथियों के हाथों प्रज्वलित होता है. ईश्वर से यही श्री जिग्नेश देसाई सर, श्री श्रीराम पवार सर, अरुंधती देसाई मॅडम आणि नवीन कंपनीचे डायरेक्टर्स श्री अरविंद लाटकर सर, सौ मृणाल लाटकर मॅडम आणि लसिका लाटकर मॅडम आज आपल्यासोबत मंचावर उपस्थित आहेत. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कष्टाची कमाई आमच्या हाती सुपूर्द करतं तेव्हा ती केवळ एक आर्थिक गुंतवणूक नसते, तर तो आमच्यावर ठेवलेला अतूट विश्वास असतो. गेली अनेक वर्ष ज्या या एका अतूट भावनेने आपण सर्वांनी मिळून हा प्रवास समृद्ध केला तो भाव म्हणजे विश्वास. आज ह्याच विश्वासाची शिदोरी पाठीशी घेऊन काळानुरूप बदलत एक नवी ओळख आणि एक नवं कॉर्पोरेट रूप स्वीकारत आम्ही आपल्या समोर आलो आहोत. रूप बदललं असलं तरी तुमच्या आर्थिक प्रगतीचा सांगाती म्हणून आमचा गाभा आणि आमची मूल्य तीच आहेत. कारण हे केवळ आमचं ब्रीदवाक्य नाही, तर ते आमचं वचन आहे. प्रत्येक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या साक्षर करणं, त्यांच्या स्वप्नांना पंख देणं आणि त्यांना सुरक्षित भविष्याची खात्री देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हेच आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. आजच्या या आनंदाच्या आणि अभिमानाच्या क्षणी
ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढली अशा मान्यवरांचा आता आपण सत्कार करूया. हमारी भारतीय परंपरा में अतिथि को देवतुल्य माना गया है. आइए इस मंच की शोभा बढ़ाने वाले हमारे मार्गदर्शकों का आदर सत्कार करते हैं. मी अरविंद सरांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे अतिथी श्री जिग्नेश देसाई सर आणि डॉक्टर श्रीराम पवार सर यांचा सत्कार करावा. मी रसिका यांना विनंती करते की त्यांनी श्री यज्ञेश देसाई यांचा सत्कार करावा. मी अरविंद सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर श्रीराम पवार सर यांचा सत्कार करावा. मी रसिका यांना विनंती करते की त्यांनी अरुंधती देसाई मॅमचा सत्कार करावा. तसेच आपल्यासोबत उपस्थित असणारे श्री स्वप्नील आदमाने सर, श्री श्रीकांत गबाळे सर आणि श्री अजिंक्य गुरव सर यांचा सत्कार करावा. मी मृणाल मॅमना विनंती करते की त्यांनी स्वप्नील सरांचा सत्कार करावा. श्री स्वप्नील आदमाने सर हे पुणे रिजन NJ इंडिया इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर आहेत. मी मृणाल मॅमना विनंती करते की त्यांनी अजिंक्य गुरव सरांचा सत्कार करावा. अजिंक्य गुरव सर हे NJ इंडिया इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या कोल्हापूरचे ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. धन्यवाद. हा प्रवास हा केवळ आकड्यांचा नाही तर हजारो कुटुंबांच्या विश्वासाचा आहे, त्यांच्या आर्थिक उन्नतीचाही आहे. ज्या व्यक्तीने कंपनी फॉर्मेशनचा विचार करून दूरदृष्टीने आणि जिद्दीने या रोपट्याचा वटवृक्ष केला, त्यांना ऐकण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच आहे. मैं श्री अरविंद लाटकर सर से अनुरोध करूंगी कि वे मंच पे आए और अपने दिल की बात, इस खूबसूरत सफ़र के अनुभव हमारे साथ शेयर करें. नमस्कार. आज इस मंच पर उपस्थित आज के मुख्य अतिथि माननीय श्री जिग्नेश देसाई सर, मंच पर प्रमुख उपस्थित माननीय श्री श्रीराम पवार सर और अरुंधति मैडम, जिग्नेश सर की वो पत्नी है, और इस हॉल में उपस्थित हमारे सभी क्लाइंट्स, मित्र परिवार, रिश्तेदार और सब हितचिंतक को मेरा सादर प्रणाम. मेरा बड़ा सौभाग्य है कि म्यूचुअल फंड इंडस्ट्री के ये दिग्गज श्री जिग्नेश देसाई सर, वरिष्ठ एडिटर, पत्रकार और लेखक डॉक्टर श्रीराम पवार जी, इनके हाथों हमारे इस कंपनी का लॉन्चिंग आज होने जा रहा है. आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी आपण आलात आणि ते पाहून माझं मन अतिशय आनंदानं भरून आलं आहे. मनामध्ये बऱ्याच भावना उचंबळून येत आहेत,
कारण आपण जो मगाचा प्रवास बघितला तो प्रवास काय अगदी फार सोपा नव्हता, परंतु हा प्रवास करताना आपल्या सगळ्यांची जी साथ मिळाली त्यामुळे मनामध्ये अनेक भावना, संमिश्र भावना आहेत. तर भावना अशी आहे की एक छोटं रोपटं लावावं, त्याला खत पाणी घालून मशागत करावी आणि त्याचा एक डेरेदार वृक्ष तयार व्हावा आणि त्या वृक्षाच्या सावलीमध्ये बसल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं ते समाधान आज अरविंद इन्व्हेस्टमेंटचा हा झालेला डेरेदार वृक्ष बघून मला होतं आहे. आणि मला अशी खात्री आहे की या वृक्षाची सावली, फळं आपल्याला कायमस्वरूपी मिळावीत म्हणूनच आम्ही आज एक पुढचं पाऊल उचलतो आहे की आम्ही आज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आमची लॉन्च करतो आहे. हा आजचा दिवस जो आहे हा माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा दिवस आहे. बँक सोडून मी म्युच्युअल फंड, इन्शुरन्स हा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी काही मर्यादित उद्दिष्टच नजरेसमोर होती, परंतु 3-4 वर्षांत असं लक्षात आलं की ह्या व्यवसायाची व्याप्ती खूप मोठी आहे. कारण लोकांना फक्त प्रॉडक्ट नको आहे, तर त्यांच्या गरजेनुसार योग्य गायडन्स हवा आहे. म्हणून आम्ही त्याप्रमाणे काम सुरू केलं आणि त्यामुळंच आमच्या क्लायंट्सच्या वेल्थ क्रिएशनबरोबरच आम्ही देखील या व्यवसायामध्ये आजच्या टप्प्यावर येऊन पोचलो. त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. क्लायंट्सच्या प्रगतीमध्येच आमचं समाधान आहे. त्यामुळं आमची टॅगलाईन आम्ही अशी ठेवलेली आहे कि लीडिंग टू प्रॉस्पेरिटी सिंस 2004. मेरे प्रोफेशनल जर्नी में एनजेवेल का महत्वपूर्ण योगदान रहा है. उनका अच्छा गाइडेंस और स्ट्रॉन्ग सपोर्ट पहले दिन से ही मुझे मिला. ये मेरे सौभाग्य की बात है और मुझे अभिमान है कि एनजे इंडिया कोल्हापुर की ब्रांच का मैं पहला पार्टनर हूँ और अभी पैन इंडिया एनजे के 50,000 के ऊपर पार्टनर है. उनमें से आई फील प्राउड कि मैं एनजे का एक इलाइट पार्टनर हूँ. इस अवसर पर मुझे और कुछ लोगों का जिक्र करना है जो कि एनजे ग्रुप के को फाउंडर है नीरज चोकसी सर, एनजे के CEO मिसबा सर, जोनल मैनेजर सरफराज सर, स्वप्निल सर, श्रीकांत सर, अजिंक्य सर, क्योंकि इन्होंने इस प्रोफेशन के बेसिक्स और एथिक्स हमें अच्छी तरह से समझाई है. क्योंकि फिनंशियल वर्ल्ड में अगर आप बेसिक्स और एथिक्स भूल जाते हैं तो सब गडबड हो जाती है. ये भूलना कभी नहीं चाहिए. हे माझं यश जे आहे ते एकट्याचं दिसत असलं तर त्या पाठीमागं संपूर्ण कुटुंब माझं उभं आहे, ही माझी मनापासूनची प्रामाणिक भावना आहे आणि ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळं या प्रसंगी मी माझ्या कुटुंबातील माझे वडील कैलासवासी श्रीकृष्ण, आई संजीवनी, पत्नी मृणाल, मुलगी रसिका, मुलगा अजिंक्य आणि सून शिवानी, तसंच माझे इतर सर्व लाटकर कुटुंबीय जे परिवार आहे यांचे मी आभार मानतो. लोग कहते हैं कि बड़े सपने देखो, अच्छी बात है, लेकिन उन सपनों को पूरा करना ये अपनी जिम्मेदारी होती है. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या व्यवसायाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायचं स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्नाची आज पूर्तता होती आहे. आमच्या व्यवसायात होत असलेले बदल, भविष्यात होऊ घातलेले बदल, तसंच आमच्या क्लायंट्सना कायमस्वरूपी गायडन्स, मेंटॉरशिप मिळावी, सर्व्हिस मिळावं, कुणी ऑर्फन क्लायंट्स आमच्याकडून क्रिएट होऊ नयेत ह्याची काळजी घेण्यासाठीच आम्ही हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आम्हाला क्लायंट्सबरोबर लाँग टर्म रिलेशनशिप बिल्ड करण्यामध्येच इंटरेस्ट आहे. आता माझी मुलगी रसिका म्हणजेच आमची नेक्स्ट जनरेशन ही देखील आता ह्या नवीन कंपनीची डायरेक्टर या नात्याने आपल्याशी जोडली जात आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केल्यामुळे आता आम्ही क्लायंट्स आणि त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला देखील चांगल्या पद्धतीने गायडन्स देऊ शकतो याची मी या प्रसंगी आपल्याला खात्री देतो. विश्वास तोच, ओळख नवी, आम्ही तुमच्या आर्थिक प्रगतीचे सांगाती. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजचे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले, ज्यांच्या लेखणीने आणि विचारांनी महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वाला नेहमीच समृद्ध केलं आहे, असे डॉक्टर श्रीराम पवार सर. डॉक्टर श्रीराम पवार सर यांना पत्रकारिता क्षेत्रातील तब्बल 33 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. पत्रकारितेत त्यांनी रिपोर्टरपासून ते मुख्य संपादकांपर्यंत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणूनही ते सेवा देत आहेत.
याचबरोबर त्यांनी सकाळ माध्यम समूहाचे माजी संपादक संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी काश्मीर प्रश्न, आंतरराष्ट्रीय घडामोडी, जागतिक दहशतवाद, प्रादेशिक आणि जातीचे राजकारण यासारख्या गंभीर विषयांवर सातत्याने लेखन केले आहे. त्यांचे पॉवर पॉईंट आणि करंट अंडर करंट हे स्तंभ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या समकालीन राजकारण आणि जागतिक घडामोडींवर अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी धुमाळी, राजपथ, जगाच्या अंगणात, मोदी पर्व, ड्रॅगन उभा दारी, अस्वस्थ पर्व, मोदी 2.0 आणि धुमस्ता शेजारी ही प्रमुख पुस्तके आहेत. त्यातील काही पुस्तकांचा पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांना पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी कोल्हापूर भूषण, आचार्य यात्रे पुरस्कार, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार, जगाच्या अंगणात पुस्तकासाठी मराठी साहित्य परिषद पुरस्कार आणि व्हॉइस ऑफ मीडिया लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड यासारख्या अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच जलसंधारणातील कामासाठी त्यांना कर्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. तर नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या ग्रंथकार पुरस्कारात संपादनातील योगदानासाठी विशेष पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आला है. डॉक्टर श्रीराम पवार सर का व्यक्तित्व और उनका लेखन पूरे महाराष्ट्र के सभी के लिए एक धरोहर है. पत्रकारिता और सामाजिक क्षेत्र में उनका योगदान अतुलनीय है. हम सभी आपके विचारों और अमूल्य मार्गदर्शन को सुनने के लिए बेहद उत्सुक है. मी डॉक्टर श्रीराम पवार सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सुरुवातीलाच मी अरविंद लाटकर यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. कोल्हापुरातल्या एका उद्योजकाचा किंवा नोकरी करता करता उद्योजक झालेल्या माणसाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते ती आणखी मोठी हो अशा शुभेच्छा देतो. त्यांचं अभिनंदन करतो. आज त्यांच्या वाटचालीतला एक मोठा टप्पा, एक मैलाचा दगड आज इथं आपण सगळे मिळून साजरा करतो आहोत. या समारंभासाठी खास सुरतहून आलेले NG इंडियाचे जिग्नेश देसाई सर, त्यांच्या पत्नी सौ देसाई, सौ लाटकर, रसिका लाटकर आणि उपस्थित मित्र, ज्या कार्यक्रमासाठी आपण इथं जमलो आहोत तो प्रामुख्यानं गुंतवणुकीशी संबंधित, आर्थिक व्यवहाराशी संबंधित, आपण कष्टानं कमवलेल्या पैशाचं काय करावं याचा सल्ला देण्याशी संबंधित आहे. आणि मी 30-35 वर्ष वर्तमानपत्रात काम करतो, संपादक आहे, वगैरे वगैरे सगळं काय आहे. आम्ही जगातल्या सगळ्या गोष्टींवर लिहितो. म्हणजे इराणचं युद्ध झालं तरी लिहितो, एखादा गुन्हा घडला तरी लिहितो, ट्रम्प काय म्हणाले ते लिहितो, मोदी काय म्हणाले ते लिहितो, कुठलीही गोष्ट आम्हाला वय नाही देशाच्या बजेटवर लिहितो. असं असलं तरी ज्या गोष्टीसाठी आपण इथं जमलो आहोत ती पर्सनल फायनान्स नावाची गोष्ट ही पूर्णपणे तज्ज्ञांवर सोपवायची गोष्ट आहे. आणि हे मी माझ्या आयुष्यात खूप, ज्याला हार्डवेअर लर्निंग म्हणतात तसं शिकलो आहे. आपल्यापैकी अनेक जण असंच शिकले असतील की कोणतंही आपल्याकडे येतो, अमक्यात इन्व्हेस्ट करा, तमक्या ठिकाणी पैसे टाका, आणि आपण आपला मित्र आहे किंवा आपल्यापेक्षा त्याला जास्त कळतं असं समजून त्याच्या भरवशावर काही करायचा प्रयत्न करतो. आणि कालांतरानं लक्षात येतं की आपण गणलो आहे. पण तेव्हा सांगायची पण सोय नसते, कारण आपण समाजातले शहाणे असतो. त्यामुळे आपण ते मागं टाकतो, पुढं जातो. आणि तिथं मुद्दा येतो की व्यावसायिक तज्ज्ञतेचा, प्रोफेशनल एक्सपर्टीजचा, सल्ल्याचा, मार्गदर्शनाचा. आणि अरविंद लाटकर यांच्यासारखे लोक त्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते गेली 20 वर्ष ज्या प्रकारचं काम करतात ते हेच आहे. त्यामुळं अशा समारंभाला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक येतात याचं कारण त्यांच्यावरचा विश्वास आहे. आणि ही विश्वासार्हता अतिशय महत्त्वाची अशी आहे. मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे, जर्नलिझमचा विद्यार्थी आहे. आणि माझं बहुतेक सगळं लिखाण हे या स्वरूपाच्या घडामोडींवरचं लिखाण आहे. जागतिक राजकारणात किंवा ज्याला आपण जिओ पॉलिटिक्स म्हणतो, ते जिओ पॉलिटिक्समध्ये ज्याचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी, आपल्या खिशाशी संबंध असतो. तिकडे इराणमध्ये युद्ध झालं की आपल्याकडच्या किमती भडकतात, आपल्या शेतीचा प्रॉब्लेम तयार होतो, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण मी वर्षानुवर्ष करत आलेलो आहे. यामध्ये मला जाणवलेली एक गोष्ट अशी आहे की जी आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित आहे, पण
मी ती थोड्या ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हमध्ये काय मांडायचा प्रयत्न करतो. जगामध्ये जे कुठले मोठे देश, मोठ्या सत्ता, महासत्ता, एम्पायर्स होऊन गेली, ही सगळी एम्पायर्स वाढली आणि कोसळली ती फायनान्शियल मॅनेजमेंट आणि मिसमॅनेजमेंटमुळं. त्याच्याशिवाय दुसरं कुठलं कारण नाही. बाकीची सगळी कारणं दुय्यम आहेत. फैज झकेया नावाचा जिओ पॉलिटिक्समधला एक जागतिक दर्जाचा विद्वान तज्ज्ञ आहे. त्यानं अलीकडेच एक पुस्तक लिहिलं, जगातल्या मागच्या 500-700 वर्षामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर झालेल्या ज्या क्रांती आहेत त्याच्यावर पुस्तक लिहिलं. आणि त्यामध्ये तो असं दाखवून देतो आहे की डच, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि त्यानंतर ब्रिटिश अशी जी 4 जगातली सगळ्यात मोठी साम्राज्य ज्यांनी जवळपास सगळ्या जगावर राज्य केलं, आणि त्यानंतर अमेरिका, या सगळ्यांचा उदय आणि ऱ्हास याच्यामध्ये हा आर्थिक एलिमेंट म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंटचा एलिमेंट हा किती महत्त्वाचा होता. म्हणजे डचांचं साम्राज्य, डच हे असे पहिले जगातला समाज आहे ज्याने आजचं ज्याला आपण मॉडर्न शेअर बाजार म्हणतो त्याचा अगदी सुरुवातीचं रूप आणलं. म्हणजे जगामध्ये व्यापार करायचा असेल तर एका माणसाचं काम नाही, त्याला अनेकांनी साथ दिली पाहिजे, अनेकांनी गुंतवणूक केली पाहिजे आणि त्या गुंतवणुकीचा परतावा ज्याच्यामध्ये गुंतवणूक केली त्यानं दिला पाहिजे. हे तत्त्व पहिल्यांदा डचांनी आणलं. पण ते डचांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं समजलं ब्रिटिशांना. त्यामुळे एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्या काळातली लिमिटेड कंपनी आहे आणि या कंपनीनं जगाच्या अर्ध्या भागावर राज्य केलं. याचं कारण काय, तर त्यात काम करणाऱ्या लोकांवर कुणीतरी ब्रिटनमधला विश्वास ठेवत होता, त्याचे 2-5 पाऊंड त्याच्यामध्ये लावत होता आणि त्या भरवशावर ते जगावर राज्य करू शकत होते. म्हणजे जगात ज्या काही उलटापालटी होत आहेत त्या सगळ्या या फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा त्यातली तज्ज्ञता याच्याशी जोडल्या असतात. आणि जेव्हा ही तज्ज्ञता कमी होते, त्याच्यामध्ये मिसमॅनेजमेंट येते, तेव्हा ही सगळी साम्राज्य कोसळलेली आहेत. त्याच्यामध्ये कुठलंही साम्राज्य अपवाद नाही. आज अमेरिकेच्या साम्राज्याविषयी खूप चर्चा आहे की अमेरिकेचं जे इकॉनॉमिक साम्राज्य आहे, त्यांचं पॉलिटिकल साम्राज्य नाही पण इकॉनॉमिक साम्राज्य ज्याला हेजिमनी म्हणतो, ती हेजिमनी प्रामुख्यानं अर्थकारणावर आधारलेली आहे. आणि सगळ्या जगभर चर्चा आहे की अमेरिकेच्या डॉलरचं महत्त्व पुढच्या 5-10 वर्षात कमी होईल, राहील, वाढेल, याचं काय होईल. आणि हेच टर्निंग पॉईंट असतो की कळत नकळत त्या साम्राज्यशाहीच्या चलनाचं मूल्य कमी व्हायला लागतं आणि मग ती साम्राज्य हळूहळू लयाला जायला लागतं आणि दुसरे कोणतंही त्याची जागा घेतो. हे मिसमॅनेजमेंटचा भाग असतो. नकळत ते साचत जात होत असतं. माणसाच्या आयुष्याचं पण हेच आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपण आपल्याला जे काही मिळतं त्याची व्यवस्थित मॅनेजमेंट करायचा प्रयत्न करतो किंवा करतो, तेव्हा आपण अधिक चांगलं जीवन जगण्याची शक्यता असते. आणि ती मिसमॅनेजमेंट जेव्हा असते तेव्हा कितीही पैसा असला तरी माणूस अंतिमतः रिकामा राहण्याची शक्यता असते. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात. त्यामुळं फायनान्शियल ॲडवायझर किंवा आपल्या गुंतवणुकीचा सल्लागार हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. तो कुठल्याही व्हॉट्सअपला, कुठल्याही यूट्यूबला, कुठल्याही इंस्टाग्रामच्या पोस्टला पर्याय असू शकत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी गुंतवणूक सल्लागाराला पर्याय असू शकत नाहीत. आपली सर्वसाधारणपणे सगळ्या सामान्य माणसांची, म्हणजे जे मध्यमवर्गीय, छोटे व्यावसायिक, नोकरदार असे जे कोण लोक आहेत की जे प्रामुख्यानं अलीकडच्या काळामध्ये गुंतवणूक करत आहेत, त्यांची बहुधा गुंतवणुकीची सुरुवात, म्हणजे ज्यांचं वय 50च्या पुढं आहे त्यांची तर अगदी मी खात्रीनं सांगतो, त्यांची सुरुवात असते ती कोणतंही आपल्याकडे येतो आणि आपल्या नोकरीच्या सुरुवातीला सांगतो की तुझा विमा काढला पाहिजे आणि मग तो कुठली तरी विम्याची योजना आपल्या गळ्यात मारतो. मग असं करत म्हणजे माझ्या आयुष्यात मी 10पेक्षा जास्त विमा पॉलिसीज घेतल्या आहेत. आणि जेव्हा मला हे समजायला लागलं किंवा लाटकर साहेबांसारखे अनेक लोक जेव्हा संपर्कात आले तेव्हा लक्षात आलं की मी त्या काळात मूर्खपणा केला, याचा तसा मला काहीच उपयोग नाही आहे. पण ते आता बहत राहायचं. आणि जेव्हा किंवा म्हणजे अशा अनेक मीच घेतलेल्या स्कीमचं तुम्हाला उदाहरण सांगता येईल की त्या स्कीम काय होत्या, मला सांगितलं काय, प्रत्यक्षात झालं काय पाहिजे. ह्याचं कारण जे सांगत होते त्यांनाही यातलं काही कळत नव्हतं. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की मार्च एंड आहे, 4 लोक गोळा करायचे आहेत, म्हणजे अक्षरशः बकरी गोळा करायचे आहेत आणि आपलं टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि बहुतेकांची गुंतवणुकीची सुरुवात ही या प्रकारची असते. अलीकडच्या काळात तिथून लोक वेगवेगळ्या ज्याला आपण ॲसेट क्लास म्हणतो त्याच्याकडे जायला लागले. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट किंवा फ्युचर अँड ऑप्शन किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही प्लॅटफॉर्म आहेत किंवा ॲसेट क्लास आहेत त्याच्यामध्ये लोक जायला लागले. हे जात असले तरी त्यातलं आपल्याला समजतं किती. म्हणजे मी सकाळमध्ये खूप वर्ष संपादक होतो आणि आम्ही अर्थमंथन व्याख्यानमाला चालवायचो. गावोगावी अर्थमंथन व्याख्यानमाला आणि त्यातून गुंतवणुकीविषयी माहिती द्यायचो. सकाळच कदाचित पहिला प्रादेशिक भाषेतलं वर्तमानपत्र होतं ज्यानं गुंतवणुकीविषयी काही सिरियस लोकांपर्यंत न्यायचा प्रयत्न केला. सकाळ मनी नावाचं अलीकडे एक मासिक पण सुरू झालं.
तर हे सगळं करत असताना लोक यायचे, त्यांच्यासोबत मी स्टेजवर बसायचो, ते भाषण द्यायचे आणि ते सगळं झालं की आम्ही विसरून जायचो आणि यातलं कशातलंच काही कळायचं नाही. मी माझंच उदाहरण का सांगतो की लोक कशा पद्धतीनं या सगळ्याकडं बघत असतात. मग काही जण मला असं सांगायला लागले की सगळ्या बातम्या तुम्हाला तर आधी कळतात, म्हणजे ट्रम्पनी त्या इराणच्या प्रपोजलवर सही केली का नाही हे कदाचित तुमच्या आधी कळण्याची मला शक्यता असते. एवढं सगळं तुम्हाला कळतं तर त्यावर आधारित तर शेअर बाजार चालतो, त्यामुळे तुम्हाला तर कळायलाच पाहिजे. आणि हे काही लोकांनी सांगितल्यानंतर मला वाटलं की साला आपल्याला सगळंच कळतं की, कारण आपल्याकडे सगळ्या बातम्या इतरांच्या आधी येतात. पण नंतर लक्षात आलं की हा वेडेपणा आहे. याचं कारण अशा बातम्यांवर आधारलेली गुंतवणूक ही कदाचित काही वेळा फायद्याची ठरते, पण अंतिमतः नुकसानदायक ठरण्याची शक्यता असते. याचं कारण अशा गुंतवणुकीसाठी ज्यांनी सल्ला द्यायचा, ज्यांनी त्यासाठी मार्गदर्शन करायचं ते 24 तास त्यातच असतात. जसं मी 24 तास बातमीमध्येच असतो, त्यामुळं बातम्यांचं उद्या काय करायचं हे मी जितकं चांगल्या पद्धतीने सांगू शकतो कदाचित तितका कुठला फायनान्शियल कन्सल्टंट सांगू शकणार नाही. पण फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करायची हे मी त्याच्यावर सोपवून देणं हे अधिक शहाणपणाचं असतं. त्यामुळं फायनान्शियल कन्सल्टंट किंवा अरविंद लाटकर ज्या प्रकारची सेवा आपल्याला पुरवतात ती सेवा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरा एक भाग असतो की जसं आपण गुंतवणूक करताना चुकीचे निर्णय घेतो किंवा अनेक वेळा आपल्या चुका होतात, त्याच्यापेक्षा अधिक काय म्हणता येईल धोकादायक भाग असतो तो मोह नावाचा प्रकार. आणि त्या मोहापायी अनेक जण आपली सगळी आयुष्याची पुंजीही घालून बसतात. म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये किंवा अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर व्याज देणाऱ्या योजनांचा सोकाळ एकेकाळी होता आणि सगळ्यांना माहीत होतं की हे सस्टेन होणार नाही आहे. म्हणजे बाजारात जर 8-9% जास्त व्याज कुठंच मिळत नसेल आणि कुणी सांगत असेल की तुम्हाला 15% व्याज देतो तर 100% समजायचं की हे बुडणार आहे. पण असं माहिती असतानासुद्धा लोक आपला प्रॉव्हिडंट फंड लावतात, लोक आपल्याला हातात आलेले सगळ्या प्रकारचे पैसे लावतात आणि नंतर फसतात. अशा अनेक शेकडो बातम्या मी माझ्या आयुष्यामध्ये रिपोर्ट केलेल्या आहेत. त्याचं पुढं काय झालं ते बघितलं आहे. AS ट्रेडर्ससारखी कंपनी आपल्या भागात आपण बघितलं आहे. त्याच्यामध्ये गुंतवणूक करणारे कोण होते तर प्रामुख्यानं शिक्षक होते, प्राध्यापक होते, वकील होते, डॉक्टर होते. म्हणजे समाजातले सगळे शहाणे लोक होते, शिकलेले लोक होते. जे भाजी घ्यायला गेले तर घासाघीस करतात, जे आंबा घ्यायला गेले तर आधी दर वाचतात आणि मग तिथं विचारतात की हा रत्नागिरी आहे का देवगड आहे का, ह्याची किंमत इतकी जास्त. पण ते गुंतवणूक करताना मात्र कोणतंही व्हॉट्सअपवर सांगतो, कोणतंही इंस्टाग्रामवर टिप्स देतो आणि मग कोणतंही मल्टीबॅगरच्या गप्पा मारतो आणि त्याच्यावर आधारित गुंतवणूक करतात आणि फसतात. असे म्हणजे एक आकडा असा सांगतो की दर महिन्याला किमान 1300 कोटी रुपये फायनान्शियल स्कॅम जे आहेत, म्हणजे या प्रकारच्या पॉन्जी स्कीम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम यातून माणसांची बुडतात. आणि हे बुडणारे लोक कोण आहेत ते बहुतेक सगळे सामान्य लोक आहेत, जे खूप मोठ्या प्रमाणावर ज्यांच्याकडे पैसा आहे ते फायनान्शियल ॲडवायझरशिवाय 1 रुपया गुंतवत नाहीत. त्यामुळे त्यांचं बरं चालतं, कमी अधिक होत असेल पण ते बुडत नाहीत. पण जे पहिल्यांदाच जातात आणि सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा मागच्या 2-5 वर्षामध्ये कोविडनंतरच्या काळात आपल्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप प्रचंड प्रमाणात वाढली आहे, प्रचंड प्रमाणात. म्हणजे डीमॅटची संख्या कोविडच्या काळामध्ये अचानक काही पटीनं वाढली. आणि हे सगळे पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे जे लोक आहेत त्यांना असं वाटायला लागलं की सगळेजण प्रचंड कमवत आहेत. वॉरन बफेट दिसतो किंवा या प्रकारचे मोठे मोठे लोक दिसतात आणि त्यांच्या मुलाखती आपण यूट्यूबवर वाचतो, तेच आपण फॉलो करायचं म्हणजे आपल्याला पण जमेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याची शक्यता असते. आज मी तिला साधारण 5.5 कोटी लोकांनी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि 25 कोटी पोर्टफोलिओज आहेत, असं आकडा सांगतो 25-28 कोटीच्या दरम्यान. म्हणजे अजूनही भारतामध्ये 142 कोटींच्या भारतामध्ये 5.5 कोटी लोक फक्त म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीला तयार आहेत. म्हणजे अजून हे मार्केट एक्सपांड व्हायला खूप स्कोप आहे. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या शहरातून ज्याला आपण टायर 2, टायर 3 सिटीज म्हणतो, हे कोल्हापूरसारखी शहर, अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक गुंतवणूक करायला लागलेत आणि हे खाली अगदी गाव पातळीपर्यंत जायला लागलं आहे. असं जेव्हा पर्क्युलेट होतं आणि त्याला जोड सोशल मीडियाची मिळते तेव्हा धोके खूप मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता असते. त्यामुळं जितक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे आता म्युच्युअल फंडाची आपल्या देशातली सुरुवात UTIनं झाली आणि तेव्हा साधारण 6-6.5 कोटीची सुरुवात होती. एकूण सगळा ज्याला आपण EVM म्हणतो तो 6.5 कोटीच्या आसपास होता. तो आता $1 ट्रिलियन आसपास गेलेला आहे. $1 ट्रिलियन म्हणजे साधारण 90 लाख कोटीच्या घरात तो सगळा फंड गेलेला आहे. म्हणजे आपण आपल्या देशातली सुरुवात आणि कुठून कुठं आलो असं असूनसुद्धा फक्त 5.5 कोटी लोकच ह्यामध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे अजून वाढीला किती स्कोप आहे. हा स्कोप जितका मोठा आहे तितकाच नवे येणारे लोक आणि त्यांची साक्षरता, अर्थसाक्षरता किंवा गुंतवणूक साक्षरता आणि अर्थसाक्षरता आणि गुंतवणूक साक्षरता इथं खूप मोठा धोका असतो.
आपल्याला कळतं असं वाटतं, पण बहुतेक काही आपल्याला कळत नसतं. अर्थसाक्षरता हे नेहमीच्या शिकण्यापेक्षा काहीतरी वेगळं प्रकरण आहे आणि ती कमवावी लागते आणि ती कमावताना पुन्हा आपल्याला प्रोफेशनल मदतीची गरज असते. तिथं एनजे इन्व्हेस्टमेंट असेल किंवा अरविंद लाटकर यांच्यासारखे तज्ज्ञ असतील, यांचा खूप मोठा रोल असतो. त्यामुळं या कंपनीसाठी भवितव्य तर आहेच, त्याच्यात काही शंकाच नाही. अतिशय छोट्या स्तरावर एक विमा एजंट म्हणून सुरुवात केली आणि एक कंपनी सुरू करत आता ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपर्यंत अरविंद लाटकर आले आहेत. त्याच्यातूनच दिसते की याला खूप मोठा वाव आहे. तो वाव कोणाला आहे? तर जो विश्वास आहे, ज्याची वाटचाल अतिशय स्वच्छ आहे. पुन्हा आपल्याला उदाहरण लाटकर समोर येतील, तर अशा लोकांना निश्चितपणे वाव आहे. त्यांचं 300 कोटीचं EM आहे, आत्ता सांगितलं. त्यांचं स्वप्न आहे 1000 कोटीचं EM व्हायचं. मी तर म्हणतो की ज्या गतीनं वाढतं आहे त्यात तुमचं स्वप्न हे खूप तुलनेत तोकडं आहे. याचं कारण इतक्या गतीनं हा बाजार वाढतो आहे आपल्या देशातला आणि सगळ्या जगातला, पण विशेषतः आपल्या देशातला. कारण आत्ता कुठं मागची 5-10 वर्ष जो मोठा मध्यम वर्ग आहे किंवा त्याच्याही खालचा निम्न वर्ग आहे आर्थिकदृष्ट्या म्हणतो मी, तो टिपिकल सहकारी बँकातल्या ठेवी, जास्तीत जास्त FD याच्या पलीकडे गुंतवणुकीचा मार्ग बघतो आहे आणि त्याच्यासाठीचा त्यानंतरचा गुंतवणुकीचा पहिला मार्ग हा म्युच्युअल फंडच असतो. त्यामुळं या क्षेत्राला प्रचंड वाव आहे. लाटकर साहेब, आपण प्रोप्रायटरी फर्मकडून प्रायव्हेट लिमिटेड फर्मकडे आला, हा एक मोठा टप्पा निश्चितच आहे. पण तिथंच थांबू नका. मी अशा शुभेच्छा देतो की कधीतरी आपली कंपनी लिस्टेड व्हावी, त्याचा IPO यावा आणि त्या IPOमध्ये इथं बसल्या सगळ्यांना गुंतवणुकीची आणि आपल्या भांडवल वृद्धीची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्यासारख्या या क्षेत्रातलं जवळपास काही न कळणाऱ्या माणसाला इथं आपण बोलवलं, बोलायची संधी दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. अरविंद इन्व्हेस्टमेंट्सवर मनापासून प्रेम करणारे अनेक क्लायंट्स आज इथं उपस्थित आहेत. कहते हैं कि व्यापार केवल पैसों का नहीं बल्कि दिलों का रिश्ता होता है. अरविंद इन्वेस्टमेंट्स पर दिल से मोहब्बत और अटूट विश्वास रखने वाले कई क्लाइंट्स आज यहाँ मौजूद हैं. आइए हमारे इस परिवार के कुछ सदस्यों के खूबसूरत अनुभव सीधे उन्हीं के माध्यम से सुनते हैं. यामध्ये आपण ऐकूया श्री मिलिंद देसाई यांचं मनोगत. मिलिंद सर प्रथित यश कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी असून गेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त ते अरविंद इन्व्हेस्टमेंटचे क्लायंट आहेत. नमस्कार. मी शेवटपर्यंत ऐकू येते का? थँक्यू. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, अरविंद इन्व्हेस्टमेंट फॅमिली आणि आपण सर्वांना सर्वांना शुभ संध्याकाळ. म्हणजे अ व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. जिग्नेश भाई, पार्डन मी, मैं मराठी में बोल रहा हूँ. माझी फिनान्शियल कन्सल्टंट श्री अरविंद लाटकर आणि अरविंद इन्व्हेस्टमेंट यांच्याबरोबरचा ग्राहक म्हणून माझा जो प्रवास आहे तो गेल्या 15 वर्षापेक्षा जास्त आहे आणि तो इथं आपल्या सगळ्यांचे शेअर करताना मला खूप आनंद होतो आहे. जेव्हा मी 2011मध्ये माझ्या गुंतवणुकीची सुरुवात केली, डॉक्टर सर जसं म्हणाले तसं माझ्याही गळ्यामध्ये कोणीतरी पॉलिसी घातली होती आणि असलेले पैसे कसे गुंतवायचे, FD किंवा असलेले पैसे मग कोणीतरी उसने घ्यायचे आणि त्याचं गोळा करण्यासाठी परत आपण पाळायचं, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि उसने दिलेले परत मागायचे म्हणजे आपणच कुठेतरी गुन्हेगार असल्यासारखं असायचं. पण या प्रवासामध्ये ज्यावेळी 2011ला मी सुरुवात केली त्यावेळी माझीही काही स्वप्न होती, म्हणजे आपल्या सगळ्यांची जशी आहेत तशाप्रमाणे की आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत, काही आर्थिक उद्दिष्टही होती, काही फिनान्शियल गोल्स पण होते. पण कोणताही स्पष्ट असा रोडमॅप म्हणून काही नव्हता, म्हणजे रँडमली काही व्हायचं. पण अशावेळी एका गोष्टीने खूप मोठा असा एक बदल घडवला, तो म्हणजे अरविंद सरांची माझी भेट झाली. पहिल्या दिवसापासून आम्ही कधीही अशी कोणत्याही रँडम इन्व्हेस्टमेंट करायची असं कुठलंही केलेलं नाही आहे किंवा मार्केटचे ट्रेंड्स काय आहेत याच्या पाठीमागे जाण्यासुद्धा असं काही केलेलं नाही. त्यांनी फक्त एकच सांगितलं की गोल बेस्ड फिनान्शियल प्लॅनिंग आपण करायचं आहे आणि याच्यावरच आम्ही फोकस केला.
आमची प्रत्येक गुंतवणूक ही प्रत्येक अशी विशेष अशा गोल्सच्या निगडीत होती. म्हणजे काय की फॅमिली सिक्युरिटी आहे, चिल्ड्रन एज्युकेशन आहे, वेल्थ क्रिएशन आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, आणखी लाँग टर्म जे आपले गोल्स आहेत अचिव्हमेंट्स त्याच्यावर. आणि मोस्टली आपण उपस्थित इथं जे आहेत त्या सगळ्यांचे थोड्याफार फरकाने हे सेमच असतात. म्हणजे आत्तापर्यंतचे माझ्या अनुभवावर का कोणालाही विचारलं काय माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलाचे शिक्षण झाले पाहिजे, एटसेट्रा एटसेट्रा. आणि या संपूर्ण प्रवासात यांच्याबरोबर काम करताना अतिशय डिसिप्लिन आणि क्लॅरिटी इन कॉन्फिडन्स या पद्धतीनेच मला याचा सल्ला मिळत गेला. या सगळ्या प्रवासात अतिशय चांगली गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची जी असेल तर दरवर्षी आपला ॲन्युअल पोर्टफोलिओ रिव्ह्यू. आणि काय की जसं ॲज वी ग्रो अलॉंग की आपले काही प्राधान्यक्रम बदलतात, म्हणजे आपल्या आर्थिक गरजाही बदलत जात असतात. त्यामुळे या प्रकारचे ज्यावेळी आपण वर्षात एकदा पोर्टफोलिओचा आढावा घेतो किंवा रिव्ह्यू घेतो त्यामुळे त्यावेळच्या गरजानुसार तो ॲडजस्टही केला जातो. आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं झालं माझ्यासाठी. आणि इट वॉज जस्ट नॉट अबाउट द रिटर्न्स, आणि इट वॉज अबाउट स्टेईंग इन द राईट पाथ विथ टाईमली करेक्शन्स अँड डिसिप्लिन डिसिजन मेकिंग. डिसिप्लिन डिसिजन मेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन आजच्या जगात सगळीच माहिती सगळ्यांना म्हणजे एकदा टिप्सवर अवेलेबल आहे. आणि आपण विचार करतो त्याच्याविषयी किती फास्ट आपल्याला मिळते. आणि एकदा आपण विचार केला आणि एकदा आपण ते कुठं लॉक इन गेलं की त्याच्या आपल्या इन्फॉर्मेशनचा भडीमार केला जातो अक्षरशः. पण ही सगळी आपल्याला माहिती उपलब्ध असताना योग्य आणि विश्वासार्ह मार्गदर्शन मिळणं हे अतिशय दुर्मिळ आहे. मार्केटच्या चढउतारात इमोशनल म्हणजे भावनिक होऊन घेतलेले निर्णय लाँग टर्म क्रिएशनला डेफिनेटली नुकसान करू शकतात. अशावेळी एक विश्वासू आर्थिक सल्लागार आपल्यासोबत असणे अतिशय गरजेचे आहे, जो आपल्याला स्टॅबिलिटी, योग्य दृष्टिकोन आणि कॉन्फिडन्स देऊ शकतो. माझा प्रामाणिक विश्वास आहे की आर्थिक मार्गदर्शक ही आता काही चैन नाही आहे, इट्स अ इसेन्शियल थिंग. आणि ती आता काळाची गरज आहे. जसं आपल्याला शिक्षणासाठी शिक्षकांची गरज असते, स्पोर्ट्ससाठी कोचची गरज असते, तसं आपल्या आर्थिक ध्येयांकडे जाण्यासाठी आपल्याला दूरदृष्टीने विचार करण्यासाठी आर्थिक मार्गदर्शनाची गरज, नितांत गरज असते. नुसती गरज नाही, नितांत गरज असते. ज्यावेळी मी हा गेल्या 15 वर्षाचा प्रवास मागे वळून पाहतो तेव्हा केवळ आत्तापर्यंतच्या निर्माण झालेल्या संपत्तीवरच नाही तर त्याच्याबरोबर मिळालेल्या आर्थिक साक्षरता, शिस्त आणि त्याच्यामुळे आपल्याला मिळालेली मनाची शांती म्हणजे काय, फिनान्शियल अवेअरनेस, डिसिप्लिन अँड पीस ऑफ माइंड, याच्यासाठी मी अरविंद परिवाराचं धन्यवाद मानतो. रादर इट्स अ ग्रॅटिट्यूड. मला आज विशेष आनंद होतो आहे की आता अरविंद इन्व्हेस्टमेंट एका विशेष टप्प्यावर येऊन पोचलेले आहे. अरविंद इन्व्हेस्टमेंट आता एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतर होते आहे. मला विश्वास आहे की केवळ हा फक्त स्ट्रक्चरल बदल नाही आहे, तर आपण एका नवीन टप्प्यात प्रवेश करताना की आपण आपल्या क्लायंट्सला बेटर सर्व्हिस म्हणजे अधिक चांगली सेवा, त्याच्यानंतर प्रोफेशनलिझम, पुढची व्यावसायिकता आणि लाँग टर्म व्हॅल्यू टू द क्लायंट्स म्हणजे दीर्घकालीन मूल्य आपण आपल्या क्लायंट्सना देण्यासाठी आपण एक पुढे टाकलेलं एक खंबीर पाऊल आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करताना याच्यातून अनेक आपल्यासाठी फायदे पण आहेत स्पेसिफिक क्लायंट्सना, जे आपण देऊ शकाल की ऑर्गनायझेशनल फ्रेमवर्क विथ बेटर सिस्टम अँड प्रोसेसेस, टेक्नॉलॉजी अडॉप्शन, रिसर्च केपॅबिलिटीज अँड कंप्लायन्स स्टँडर्ड कॅन बिकम मोर रोबस्ट दॅन व्हॉट वी आर फाइंडिंग टुडे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लाँग टर्म कमिटमेंट, स्टॅबिलिटी, ज्याचा फायदा थेट आपल्या फर्मशी जोडलेल्या प्रत्येक ग्राहकाला, मोस्ट इम्पॉर्टंटली इट रिफ्लेक्ट्स लाँग टर्म कमिटमेंट, स्टॅबिलिटी, व्हेरी इम्पॉर्टंटली स्केलेबिलिटी, विच अल्टिमेटली बेनिफिट्स टू एव्हरी क्लायंट असोसिएट विथ अरविंद इन्व्हेस्टमेंट. मी या टप्प्यावर पोहोचल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. पुढच्या काळात, आगामी काळात अशाच प्रकारचा विश्वास, प्रामाणिकपणा आणि वचनबद्धतेने ग्राहकांची सेवा देण्यासाठी आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला, सर्व क्लायंट्सना यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
यानंतर श्री कृष्णा दिवटे सर यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. कृष्णा दिवटे सर बँक ऑफ इंडियामधून चीफ मार्केटिंग मॅनेजर म्हणून रिटायर झाले आहेत आणि ते अरविंद इन्व्हेस्टमेंट्सचे खूप पूर्वीपासून स्नेही आहेत. अरविंद इन्व्हेस्टमेंटच्या कंपनी लॉन्चिंग प्रोग्रामसाठी सुरतहून खास आलेले NJ ग्रुपचे को फाउंडर जिग्नेश देसाई सर, त्यांच्या पत्नी अरुंधती, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्रीराम पवार, अरविंद लाटकर, मृणाल लाटकर, रशिका, अजिंक्य त्याची पत्नी आणि अरविंदच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सगळे बंधू भगिनी. या ठिकाणी बोलत असताना आत्ता मिलिंद देसाईंनी एक इन्व्हेस्टर या नात्यानं त्यांचे अनुभव सांगितले. माझ्या बाबतीत वेगवेगळ्या भूमिकेतून मी अरविंद लाटकरांच्या कुटुंबाशी जोडला गेलेलो आहे. पहिली गोष्ट आहे की अरविंद लाटकर हे माझे मित्र आहेत. दुसरी गोष्ट आहे ती लाटकरांचं कुटुंब हे माझं फॅमिली फ्रेंड आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की आत्ता जसं मिलिंद देसाईंनी सांगितलं की या अरविंद इन्व्हेस्टमेंटबरोबर जोडले गेलेले जे 1700 इन्व्हेस्टर्स आहेत त्यातला मी एक आहे. माझी पत्नी अरविंद इन्व्हेस्टमेंटची इन्व्हेस्टर आहे. माझी पुतणी इन्व्हेस्टर आहे. माझी मुलगी पण या कंपनीची इन्व्हेस्टर आहे. या विविध नात्यांनी या कंपनीबरोबर मी जोडला गेलेलो आहे. लाटकरांचा फॅमिली फ्रेंड असल्यामुळं या कुटुंबाबरोबर एक 25 वर्षाचं असोसिएशन आहे आणि 25 वर्षातले या कुटुंबाचे जे सुखद क्षण आहेत त्या क्षणांचा मी भागीदार आहे. आजचा क्षण हा त्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे असं माझं स्वतःचं मत आहे. लाटकरांच्या बरोबर 25 वर्षाचं जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी बँकेतली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायचा जो निर्णय घेतला त्यावेळेला ज्या काही लोकांच्याबरोबर चर्चा केली असेल त्या निर्णय प्रक्रियेचा मी एक भाग होतो. त्यामुळं त्या काळातली त्यांची जी मानसिक अवस्था होती किंवा कुटुंबाची जी अवस्था होती त्याचीही मला कल्पना आहे की दर महिन्याला येणारा पगार तो त्यागायचा आणि कुठला तरी नवीन व्यवसाय करायचा प्रयत्न करायचा. हा एक 10-12 वर्ष नोकरी केलेल्या माणसाच्या दृष्टीनं खूप मोठा डिसिजन असतो. पण ते घेण्याचं धाडस अरविंदनी दाखवलं आणि त्यामध्ये प्रचंड यश मिळवलं. ही जी आकडेवारी आत्ता AV मगाशी जी दाखवली गेलेली आहे त्या AVवरून आपल्या लक्षात येतं की आजचा त्यांचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट जे आहेत ते 315 कोटी रुपयाचे आहेत. त्यानंतर त्यांचं जे क्लायंट बेस आहे तो 1100 कुटुंबांचा आहे. क्लायंट्स आहेत ते 1700 आहेत. आणि त्याच्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचा आकडा आहे की दर महिन्याचा SIPचा जो अमाऊंट आहे त्यांची ती 2,40,00,000 आहे. म्हणजे एवढा प्रचंड विश्वास आपण सगळेजण त्यांच्यावर दाखवत आलेलो आहे. आणि त्यांचं जे यश आहे त्याची कारणं काय आहेत तर त्यांच्या यशाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्याकडं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे. पण त्या क्वालिफिकेशनच्या पलीकडं हा अशा प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी जे ज्ञान लागते ते त्यांच्याकडं आहे. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी आणि त्याच्याच बरोबरीनं कुठलाही क्लायंट समोर आला की ते कुठल्याही प्रकारचं ओव्हर स्टेटमेंट करत नाहीत. काहीतरी वाढवून चढवून गोष्टी सांगत नाही आहेत. जे प्रत्यक्षात घडू शकेल अशाच प्रकारच्या गोष्टी सांगतात. आणि साधारण 20 वर्ष त्यांच्याबरोबर म्हणजे व्यावसायिक संबंध पण ठेवल्यानंतर एक गोष्ट माझ्या जी लक्षात आलेली आहे की म्हणजे म्युच्युअल फंडाचे जे फंड मॅनेजर असतात ते सुद्धा त्यांचा फंड म्हणजे पोर्टफोलिओ जो असतो फंडाचा त्याच्यामध्ये काटछाट करत असतात, बदल घडवून आणत असतात वेळोवेळी. पण अरविंदबरोबर काम करत असताना मी जे अनुभवलेलं आहे की त्यांनी आपला जो पोर्टफोलिओ बनवलेला असतो त्या पोर्टफोलिओमध्ये फारसे बदल करायचे प्रसंग येत नाही आहेत. आणि हे कशाचं द्योतक आहे तर त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांचा जो अभ्यास आहे त्याचं ते द्योतक आहे. आणि आत्ता जसं श्रीराम पवार सरांनी सांगितलं की आत्ता प्रोप्रायटरी कन्सर्नवरनं त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली. पवारसाहेबांच्या बरोबरीनं मी अरविंदला शुभेच्छा देतो की त्यांची लिस्टेड कंपनी बनावी आणि आमच्यातल्या प्रत्येकाला
त्या लिस्टेड कंपनीचे शेअर्स घ्यायची संधी मिळावी अशा प्रकारची परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलायची संधी दिली याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपणा सर्व क्लायंट्सचा विश्वास हीच आमची खरी पुंजी आहे. आता मी आमंत्रित करत आहे नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रसिका लाटकर मॅडम यांना. MBA मार्केटिंगचं उच्च शिक्षण घेऊन या व्यवसायात एक नवा उत्साह आणि आधुनिक तंत्रज्ञान आणण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, NJची टीम आणि आपण सर्व अरविंद इन्व्हेस्टमेंट्सच्या परिवाराचे सदस्य, सर्वांना माझा मनापासून नमस्कार. माझ्या कळत्या वयापासून मी बाबांना या बिझनेसमध्ये काम करताना बघत आली आहे. सुरुवातीला जेव्हा शाळेतले शिक्षक किंवा मैत्रिणींचे पालक विचारायचे की तुझे बाबा काय करतात, तेव्हा म्युच्युअल फंडचं काम करतात एवढंच मी त्यांना सांगायचे. पण जसजशी मी मोठी झाले, कॉलेजला जायला लागले, तसं समजलं की नक्की म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. 12वी नंतर मला लक्षात आलं की सायन्समध्ये आपल्याला रुची नाही. तेव्हा बरीच चर्चा आणि विचार केल्यानंतर BBA करण्याचा निर्णय घेतला. ग्रॅज्युएशनला असतानाच थोडं ऑफिसला जायला लागले, बॅक ऑफिसची कामं करायला लागले. तेव्हा क्लायंटशी कसं बोललं पाहिजे, डॉक्युमेंट्स कसे तयार करायला पाहिजे, यापासून अगदी डीमॅट अकाउंट म्हणजे काय, त्याच्या ओपनिंगची प्रोसेस कशी असते, या सगळ्याचं ट्रेनिंग मला मिळालं. आणि त्यावेळी मला या बिझनेसमध्ये रुची निर्माण झाली. MBA मार्केटिंगमध्ये पूर्ण केल्यानंतर स्वतःच्या बळावर काहीतरी करायचं म्हणून कॅम्पस प्लेसमेंट मिळवून 1 वर्ष कॉर्पोरेट जॉबचा एक्सपिरियन्स घेतला आणि मग या बिझनेस प्रोफेशनमध्ये आले. मागील 1 वर्षापासून क्लायंटशी संपर्क वाढत चालला आहे. माझ्या संपर्कातून नवीन क्लायंट्स जोडले जात आहेत. बिझनेसमधले KPIs, फायनान्शियल ॲस्पेक्ट्स देखील समजत आहेत. या सर्वांमध्ये बाबांचा गायडन्स हा नेहमीच असतो. त्याचबरोबर NJ कोल्हापूरचे रिजनल हेड श्री श्रीकांत सर आणि कोल्हापूर ब्रांच मॅनेजर अजिंक्य सर यांचा देखील मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असतं. नवीन पिढीचं नेतृत्व करत असताना अरविंद इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्यूज आणि इथोज यांचा सांभाळ करत नवीन बदल आत्मसात करण्याचा माझा मानस आहे. माझ्यासारख्या जेन झीजचा इन्व्हेस्टमेंट मागचा दृष्टिकोन आणि भविष्यातील स्वप्न समजून घेऊन त्यांना गाईड करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. सोशल मीडियाच्या वाढत्या एक्सपोजरमुळं आपल्याला विविध सोर्सेसमधून माहिती मिळत असते आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा याला काही अपवाद नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्यासाठी गुंतवणुकीचा योग्य मार्ग कोणता यामध्ये जेनझीजचं कन्फ्युजन होऊ शकतं आणि याचा परिणाम म्हणून एकतर चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होते किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यास उशीर होतो. तर असं होऊ नये म्हणून अरविंद इन्व्हेस्टमेंट्सकडून योग्य मार्गदर्शन होईल याची खात्री आहे. अरविंद इन्व्हेस्टमेंट्स गेली 22 वर्ष तुमच्या आर्थिक प्रगतीचा सांगाती म्हणून तुमच्यासोबत आहे. त्याचप्रमाणे इथून पुढे तुम्हाला आणि तुमच्या नेक्स्ट जनरेशन्सना आर्थिक नियोजनात गाईड करायला आम्ही सज्ज आहोत. याच विचाराने आम्ही फॅमिली इन्व्हेस्टमेंट कार्ड ही एक नवीन संकल्पना घेऊन आलो आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या आर्थिक गरजा असतात. त्या प्रामुख्याने आपण 3 कॅटेगरीजमध्ये विभागू शकतो, जसं की प्रोटेक्शन, प्रायमरी गोल्स आणि लाईफस्टाईल गोल्स. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वरीलपैकी थोड्या गोल्ससाठीची तरतूद केली असेल, पण बऱ्याचदा नकळतपणे काही गोष्टी राहून जातात. यासाठीच आम्ही फॅमिली इन्व्हेस्टमेंट कार्ड हे तुम्हाला देत आहोत आणि त्याबरोबर एक स्लिप देखील तुम्हाला देणार आहोत. यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या गोष्टींसाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि कुठल्या गोष्टींसाठी करायची राहिलेली आहे याचा उल्लेख तुम्ही करू शकता. यामुळे आम्हाला पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यास मदत होईल. अरविंद इन्व्हेस्टमेंट्सवर तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे आम्ही आज 1800हून अधिक इन्व्हेस्टर्सना
आणि 1200हून अधिक कुटुंबांना फायनान्शियल प्लॅनिंग करून त्यांची आर्थिक उद्दिष्टपूर्ती करून देत आहोत. याच पद्धतीनं तुमच्या ओळखीतील लोकांचे जर रेफरन्सेस तुम्ही आम्हाला देऊ शकलात तर त्यांना देखील योग्य आर्थिक मार्गदर्शन आम्ही देऊ याची खात्री आहे. शेवटी सर्वांनी आवर्जून तुम्हाला दिली जाणारी स्लिप भरून बाहेर ठेवलेल्या बॉक्समध्ये नक्की टाकावी ही विनंती करते आणि माझे मनोगत थांबवते. धन्यवाद. कहते हैं जो वक्त के साथ कदम मिलाते हैं इतिहास वही बनाते हैं. रसिका मैम की इस नई दौर की टेक्निक और विजन के साथ कंपनी को आगे ले जा रही है. नव्या पिढीचा हा आत्मविश्वास पाहून खात्री पटते की 1000 कोटी AUMचे ध्येय आता फार दूर राहिले नाही. अब वो ऐतिहासिक पल आ गया है जिसका हम सबको बेसब्री से इंतज़ार था. मैं हमारे आज के मुख्य अतिथि आदरणीय श्री जिग्नेश देसाई सर से सविनय अनुरोध करती हूँ कि कंपनी के नए नाम और लोगों का वे अनावरण करें. Services Private Limited. अनावरण केलेला हा लोगो आता आपण LED स्क्रीनवर पाहूया. लाटकर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड तुमच्या आर्थिक प्रगतीचा सांगाती. याच सोहळ्याचा पुढचा भाग म्हणून गुंतवणूक आणखी सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी मी डॉक्टर श्रीराम पवार सर यांना विनंती करते की त्यांनी कंपनीच्या नवीन वेबसाईटचं लॉन्चिंग करावं. आता अनावरण केलेली ही वेबसाईट आपण LED स्क्रीनवर पाहूया. मान्यवरांचे आभार. मी सर्व उपस्थितांना विनंती करते की त्यांनी जागेवरच उपस्थित राहावं. याच दरम्यान आमच्या टीममार्फत आपल्याला एक विशेष गिफ्ट बॅग दिली जाणार आहे.
आजच्या ह्या आनंदाच्या प्रसंगी आपल्या उपस्थितीने आपण वाढवलेला गोडवा पेढ्यांच्या रूपाने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आपल्या कुटुंबाचाच विचार येतो, कारण आपली इन्व्हेस्टमेंट कुटुंबाच्या आर्थिक गरजांशी निगडीत असते. तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाटकर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडने आज एक अनोखी संकल्पना आणली आहे, फैमिली इन्वेस्टमेंट कार्ड. ये केवल एक कार्ड नहीं है, बल्कि आपके परिवार के सुरक्षित भविष्य का एक कंप्लीट ब्लूप्रिंट है. या कार्डमध्ये तुमच्या संपूर्ण आयुष्याचे नियोजन आहे. या फॅमिली इन्व्हेस्टमेंट कार्डमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं याची माहिती दिली आहे. कार्डसोबतच तुम्हाला एक स्लिपसुद्धा दिली जाईल. या स्लिपवरील माहिती भरून तुमचे मित्र आणि नातेवाईकांना याचा फायदा मिळावा यासाठी त्यांचे रेफरन्सेसही द्या आणि ती स्लिप रजिस्ट्रेशन टेबलजवळ ठेवलेल्या बॉक्समध्ये टाका किंवा आमच्या स्टाफ मेंबर्सकडे द्या. तुमच्यासाठी बाहेर पेन्सची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. आम्ही आपल्या संपर्कात राहू. अब हम सुनेंगे वेल्थ मैनेजमेंट क्षेत्र के उस महान शख्सियत को जिनका पूरे भारत में एक बड़ा दबदबा है. एनजे ग्रुप के माध्यम से देश के कोने कोने तक आर्थिक साक्षरता की गंगा पहुंचाने वाले एनजे ग्रुप के को फाउंडर और अरविंद इन्वेस्टमेंट के इस सफ़र के शुरुआती साक्षी आदरणीय श्री जिग्नेश देसाई सर आज हमारे बीच मुख्य अतिथि के रूप में उपस्थित हैं. जिग्नेश सर के विजन और उनकी लीडरशिप को शब्दों में बयां करना नामुमकिन है. अब उन्हीं का परिचय करने के लिए मैं रसिका मैम को इनवाइट करती हूँ और उन्हें कहती हूँ कि गेस्ट आदरणीय जिग्नेश देसाई सर का विस्तृत परिचय हम सभी से कराएं. सरांची ओळख करून देण्यापूर्वी मगाशी ज्यांचा सत्कार राहिला होता त्यांचा पण एक सत्कार आता करूया. तर सर्वप्रथम मी NJAMCचे यज्ञेश सर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यावं. यज्ञेश सर प्लीज. आणि अरविंद लाटकर सरांना विनंती करते की त्यांना एक छोटंसं रोप देऊन त्यांचा सन्मान करावा. एनजेचे रिजनल हेड श्रीकांत गबाळे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकार करावा आणि अरविंद लाटकर सरांना विनंती करते की त्यांचा सत्कार करावा. जिग्नेश सरांची कन्या खुशी देसाई मैम या पण आज इथं वेळात वेळ काढून आल्या आहेत. सो मैं मैम को रिक्वेस्ट करती हूँ आप प्लीज़ स्टेज पे आइए. रसिकाला विनंती करतो की तिनं खुशी मॅडमचा सत्कार करावा. आत्ताच ते क्लायंट मीट ॲड्रेस करून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना वेळ झालेला आहे, पण त्या उशिरात वेळ झाला तरी वेळ काढून त्याबद्दल धन्यवाद. आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यापूर्वी मी काही लोकांचे आभार मानू इच्छिते. आज NJ ग्रुपचे को फाउंडर श्री जिग्नेश देसाई सर प्रमुख पाहुणे म्हणून आले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर डॉक्टर श्रीराम पवार सर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढवण्यास मदत झाली, त्यामुळे श्रीराम सरांचे देखील मनापासून आभार. जिग्नेश देसाई सरांची कन्या खुशी देसाई मॅम आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अरुंधती मॅम त्या पण आज आल्या, त्यामुळे त्यांचेसुद्धा खूप मनापासून आभार. NJAMCचे श्री यज्ञेश देसाई सर आज इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. त्याचबरोबर NJ इंडियाचे श्री स्वप्नील आदमाने, श्री श्रीकांत गबाळे आणि श्री अजिंक्य गुरव यांचे मनःपूर्वक आभार. कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे.
यानंतर कंपनी फॉर्मेशनपासून आजचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडावा यासाठी बऱ्याच लोकांनी मोलाचं योगदान केलं आहे. त्यामध्ये आमचे CA आणि कंपनी रजिस्ट्रेशनसाठी ज्यांनी मदत केली ते श्री उमेश भोसले सर. सरांची नुकतीच पंचगंगा बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे, त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन. लाटकर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचा लोगो ज्यांनी डिझाईन केला ते श्री गणेश बारसकर सर. वेबसाईटचं काम केलेले श्री शिवम राजमाने. आजच्या कार्यक्रमाचे कॉन्सेप्च्युअल आणि क्रिएटिव्ह डिझाईन ज्यांनी फार आपुलकीनं केलं ते अभिसार मल्टीमीडियाचे श्री तुषार व सौ हरिप्रिया दिवेकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करणारे श्री रणजित गवळी. आजच्या कार्यक्रमाच्या मॅनेजमेंटला ज्यांनी मदत केली ते रेम इव्हेंट्सचे श्री यश सरदेसाई. आजचा कार्यक्रम जिथे होतो आहे आणि ज्यांच्या जेवणाचा आस्वाद आपण थोड्याच वेळात घेणार आहोत त्या हॉटेल पॅव्हिलियनची मॅनेजमेंट टीम आणि आजचं सूत्रसंचालन जिने खूप सुंदररित्या केलं ती सौ हरिप्रिया दिवेकर. या सर्वांचे मनापासून मी आभार मानते. या सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या खूप खुबीनं सांभाळल्यामुळे आम्ही खूप निर्धास्त होतो, त्यामुळे या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आमच्या व्यवसायाच्या पहिल्या दिवसापासून जे खंबीरपणे आमच्या पाठीशी आहेत असे आमचे फॅमिली फ्रेंड श्री कृष्णा दिवटे सर आणि श्री राजेंद्र कणेगावकर सर यांचे देखील विशेष आभार. याचबरोबर लाटकर इन्व्हेस्टमेंटचे सर्व स्टाफ मेंबर्स जे आमचे स्ट्रॉंग पिलर्स आहेत त्यांचे देखील मनपूर्वक आभार. असं म्हणतात की कस्टमर इज गॉड, पण आम्ही नेहमी म्हणतो की आवर क्लायंट्स आर आवर ॲसेट. आज आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून जे एक मोठं पाऊल उचललं आहे ते शक्य झालं ते इथे उपस्थित असलेल्या तुम्हा सर्व क्लायंट्समुळं. लाटकर इन्व्हेस्टमेंटचे क्लायंट्स म्हणजे एक एक्सटेंडेड फॅमिलीच आहे. त्यामुळे लाटकर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसच्या परिवारातील तुम्हा सर्व सदस्यांचे मनापासून आभार. तुम्ही आत्तापर्यंत दाखवलेला विश्वास इथून पुढेही दाखवाल याची खात्री आहे. आता आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलो आहोत. जिग्नेश देसाई सरांचं भाषण यानंतर होणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. लेडीज अँड जेंटलमन, now we are moving towards the most awaited moment of this program, the inspiring speech by Mr. Jignesh Desai sir. He is a visionary leader, a successful entrepreneur and a personality who has transformed the financial services industry with trust, dedication and innovation. Sir is the co-founder of NJ Group. Coming from a civil engineering background, Mr. Jignesh sir began his professional journey in the year 1994 with a dream, a vision, and a strong determination. What started as a small initiative has today grown into one of the India's most respected financial service groups, the NJ Group, headquartered in Surat. With more than 31 years of rich experience in the financial services industry, Mr. Jignesh sir has played a key role in building and expanding the diverse businesses of NJ Group across India and internationally. Today, NJ Group proudly operates through 236 plus locations across India, along with its global presence in Mauritius and Dubai. Under his inspiring leadership, NJ Wealth, the flagship business of the group, today manages assets worth more than 2,90,000 crores, and NJ India Invest Private Limited has become one of the largest mutual fund distribution in India. But what truly makes NJ Group special is not just its growth. It is the foundation on which this success is built, a business built on trust. NJ Group today has a strong presence in various sectors such as financial products distribution platform, insurance broking, asset management, NBFC, technology,
FMCG, and charitable foundation activities. Today, we all hear about SIP and its importance in wealth creation. Making people aware of SIP and reaching this message to every home has been a major contribution of Jignesh sir. Because of his vision and hard work, today NJ Wealth has a monthly SIP book of more than 2,500 crores. Apart from his extraordinary business achievements, Mr. Jignesh sir is also deeply connected with social and charitable initiatives. He has been honored with the prestigious Anvil Ratna Award by Bruhad Anvil Samaj Navsari. He has also served and contributed through various respected organizations, including Financial Intermediaries Association of India, NJ Charitable Trust, Rotary Eye Hospital, Navsari Traffic Education Trust, and Bruhad Anvil Sanskar Trust. Successful people inspire us with their achievements, but great leaders inspire us with their journey, values, and vision. And today, we are fortunate to have such a personality amongst us. So, without taking much more time, let us welcome him with a huge round of applause and great enthusiasm. Please put your hands together for Mr. Jignesh Desai, sir. Over to you, sir. हरे कृष्णा, हरे कृष्णा। तो आज हमारे लिए भी बहुत अच्छा दिन है और हम बहुत सामान्य इंसान हैं। लाटकर जी ने आज हमें बहुत मानपान दे दिया, तो हम थोड़े प्रेशर में है कि इतना मानपान हमें दिया कि ये इसके लायक हम है कि नहीं वो हमें पता नहीं है। तो आज हमारे साथ आज श्री राम जी भी है और पूरा जो लाटकर जी का जो परिवार है वो मुझे लगता है कि 5 जनों का परिवार नहीं है, बट ये सब उनका ही परिवार के सदस्य है। तो ये आज हमारे लिए बहुत गर्व की बात है। जब ये प्रोग्राम चल रहा था तो मेरे माताजी और मेरे पिताजी जो है उनका पहले का जो 30-35 साल जो है वो मॉरिशस में बीता था, तो उनको फ्रेंच आती है। तो मैं इंडिया में रहता हूँ, मतलब मेरा जन्म ही यहीं हुआ था। वो लोग यहाँ पे शिफ्ट हो गए इंडिया में, उसके बाद मेरा जन्म हुआ। जब मैं छोटा था तब मुझे याद है कि मुझसे जो भी कोई बात छुपानी है और उन दोनों को करनी है वो फ्रेंच में करते थे। तो आज मुझे ये मराठी सुन के वो बात याद आ गई, तो मैं कब का वही सुन रहा था। बट जैसे जैसे श्री राम सर बात कर रहे थे तो हर बात मुझे लाटकर जी बताते थे कि ऐसा बोल रहे, ये ऐसा बोल रहे, कि ऐसा बोल रहे। बट जब आईपीओ की बात आई तो मुझे समझ में आ गया, तो मैंने लाटकर जी को बताया कि आपकी कंपनी का ये आईपीओ करने की बात कर रहे हैं। तो और आज ये जिक्र एक क्लाइंट ने भी किया, जो उनके दोस्त थे, उन्होंने भी किया कि आईपीओ करेंगे और हमको शेयर देंगे। तो वो मराठी में बोले, पर मेरे को समझ में आ गई, तो मुझे लगा कि इसमें मेरा भी नंबर लगेगा कहने। और आज अभी तक जितना भी प्रोग्राम चला उससे सबसे ज़्यादा अगर ताली पड़ी हो ना, तो ये 2 बार आईपीओ की बात निकली तभी पड़ी है। तो लाटकर की अभी आप देखो, अभी तीसरी बार भी इसलिए पड़ी है। तो अभी मुझे लगता है कि 3 बार जब ताली पड़ती है ना, वो शुभ संकेत होता है। तो आने वाले समय में अभी लाटकर जी का
IPO आए, वो जिम्मेवारी उनकी नहीं है, हमारी है। तो वो हिसाब से हमें उनको साथ देना है, उनको सपोर्ट करना है। तो जब भारत के इन्वेस्टमेंट, वेल्थ, फाइनेंस, ये सब विषयों की जब बात निकलती है, तब भारत के लिए 1992 का जो साल है वो बहुत ऐतिहासिक है और बहुत महत्वपूर्ण है। वो ऐतिहासिक इसलिए है कि 1992 से पहले जितना भी निवेश भारत के अंदर होता था वो ज़्यादातर बैंक डिपॉजिट, कंपनी डिपॉजिट, पोस्टल स्कीम और UTI, ये 4 जगहों पे होता था। और 1992 के अंदर जब भारत सरकार ने सेबी के द्वारा म्यूचुअल फंड का जो नया रेगुलेशन बनाया, उससे पूरी निवेशकों की शकल बदल गई। 1992 में जो रेगुलेशन बने, उनका जो फाउंडेशन जो है, वो फाउंडेशन आज भी वो अकबंद है। तो जो भी कुछ छोटे मोटे चेंजेस आते हैं और वो चेंजेस समय के अनुसार करनी पड़ती है, बट उसका जो मेन ध्येय है, जिस वजह से ये फाउंडेशन बनाया, वो आज भी इंटैक्ट है। तो जब हमें लोग मिलते हैं और पूछते हैं कि आज भारत में क्या हो रहा है, और चाइना जो है वो हमसे 20 साल आगे है मैन्युफैक्चरिंग के अंदर, तो हमें उन्हें ये बताते हैं कि मैन्युफैक्चरिंग का तो हमारा इतना वो विषय के अंदर अनुभव रहा नहीं है। हमारा तो जो लाइफ का 32 साल का जो अनुभव है वो म्यूचुअल फंड से है। और मैं इतना आपको बता सकता हूँ कि म्यूचुअल फंड के जो रेगुलेशन है, जो इन्वेस्टर की फेवर में है, इन्वेस्टर के प्रोटेक्शन में है, जो भारत के म्यूचुअल फंड के रेगुलेशन है, वो अमेरिका से 20 साल आगे है। तो ये हम सबके लिए गर्व की बात है। और जब मैं ये बात 10-15 साल पहले करता था, तब मेरी आवाज़ थोड़ी कम होती थी, बट आज मेरी आवाज़ थोड़ी ऊंची है, क्योंकि आज हमारे पास एविडेंस है। जो हम बात करते थे उसका आज हमारे पास प्रूफ है कि म्यूचुअल फंड के अंदर लास्ट 32 साल में नॉट अ सिंगल फ्रॉड रजिस्टर्ड, किसी का एक भी पैसा म्यूचुअल फंड ने डूबा नहीं है। जब हमने स्टार्ट किया हमारा जर्नी, वी स्टार्टेड इन 1994। 92 में रेगुलेशन आया, हमने 94 में चालू किया। 94 में जब हमने स्टार्ट किया था, वी हैड नो आइडिया, नो क्लू कि ये सब है क्या, होता क्या है। तब तो हमें पता भी नहीं था कि हम क्या करने जा रहे हैं। वी आर वेरी यंग एट दैट टाइम, अभी भी है बट तब यंग थे। तो 94 to 2000 वॉज अ वेरी वेरी डिफ़िकल्ट पीरियड। मतलब मार्केट की जो साइज़ थी वो करीबन 100-150 करोड़ की मार्केट की साइज़ थी। क्योंकि 92 से पहले का आप रिजाइम देखते हो ना, वो जितनी भी प्रोडक्ट थी ना, वहाँ पे एस्योर्ड रिटर्न, फिक्स रिटर्न था। म्यूचुअल फंड के अंदर वो होता नहीं है कि आपको 8% मिलेगा या 12% मिलेगा या 15% मिलेगा। तो इसकी वजह से 94 to 2000 काफ़ी दिक्कतें आती थी। जब भी हम जाते थे, लोगों को मिलते थे, तो लोग हमें देख के दूसरा रास्ता पकड़ लेते थे। वैसा भी कई बार हुआ है कि इनके साथ क्या बात करें, एक ही बात करेंगे म्यूचुअल फंड की। बट रेलेवेंट नंबर जो है वो 2000 का है, 2000 कि 2000 के अंदर मार्केट करीब 1 लाख करोड़ की थी, एंड आज वो मार्केट है 80 लाख करोड़ की।
तो 80 टाइम्स मार्केट ने ग्रो किया। लास्ट 32 साल में 80 टाइम्स मार्केट ग्रो होने के बाद भी आज किसी का पैसा म्यूचुअल फंड में डूबा नहीं है। एंड दैट इज़ द प्रूफ कि वी हैव अ वर्ल्ड क्लास रेगुलेशन, वर्ल्ड क्लास, सबसे बढ़िया। गाड़ी भले जर्मनी वाले अच्छी बनाते हो, बट व्हेन इट कम्स टू म्यूचुअल फंड वी आर द बेस्ट, और उसका हमें गर्व है। नाउ सेकेंड पॉइंट कि वी आर द टॉप परफॉर्मिंग कंट्री इन द वर्ल्ड। दुनिया में सबसे सरल और सबसे टॉप परफॉर्मिंग जो हमने काम किया है वैसा कहीं पे नहीं हुआ है। नंबर 3, वी हैव अ बेस्ट कस्टमर सर्विस स्टैंडर्ड जो 92 से अमल में है। लास्ट 32 साल से हम लोग बोलते हैं कि अच्छा प्रोडक्ट बाहर का, फॉरेन का प्रोडक्ट खरीदो तो अच्छा उसका प्रोडक्ट होता है, सर्विस होता है, बट व्हेन इट कम्स टू म्यूचुअल फंड प्रोडक्ट वी आर द बेस्ट। दुनिया में इसका मुकाबला नहीं है। T+2, T+3, T+4, T+7 जो भी फंड की कैटेगरी के हिसाब से जो भी कुछ कमिटमेंट किया है, आपका खाता चेक करो। लास्ट 32 साल का इतिहास है कि कभी ऐसा बना नहीं कि आपके खाते में पैसा ना हो। तो सब कुछ है, वर्ल्ड बेस्ड रेगुलेशन है, टॉप परफॉर्मिंग कंट्री है, बेस्ट इन क्लास कस्टमर एक्सपीरियंस है, सब कुछ है। बट हमें क्या लगता है कि आज 140+ करोड़ की पॉपुलेशन में अगर देखा जाए तो वी हैव लेस देन 6 करोड़ इन्वेस्टर। दैट इज़ द अनफॉर्चुनेट पार्ट। तो जहाँ तक म्यूचुअल फंड पहुँचना चाहिए वहाँ तक म्यूचुअल फंड अभी पहुँचा नहीं है। और ये 6 करोड़ जो इन्वेस्टर है वो 85% ऑफ द इन्वेस्टर इज़ फ्रॉम द अर्बन पॉपुलेशन, बड़े शहरों के बड़े लोग हैं। बट जहाँ पे इसकी सख्त ज़रूरत है, Tier 3, 4, 5 सिटी में, जहाँ पर इसकी सख्त ज़रूरत है कि जो 30,000, 40,000, 50,000 महीने कमा रहे हैं, वहाँ तक अभी ये प्रोडक्ट नहीं पहुँचा है। क्योंकि आज उन लोगों से आज भारत बना हुआ है जो 30,000, 40,000 रुपया पर मंथ कमाते हैं। उनका रूटीन तो चल जाता है, बच्चों की फीस हो गई, राशन पानी हो गया, घर का भाड़ा हो गया, EMI हो गया, वो सब चलता है। बट व्हेन इट कम्स टू देयर लॉन्ग टर्म प्लानिंग कि जो अगले 20 साल 30 साल के बाद जब बच्चे बड़े होने वाले हैं तब उनका हायर एजुकेशन हो गया और बिटिया की शादी हो गई, तब थोड़ी प्रॉब्लम है। और प्रॉब्लम इस वजह से है कि ये जो पूरी पिक्चर है उसका जो विलन है उसका चेहरा नहीं है, ही इज़ नॉट विजिबल। दैट इज़ द अनफॉर्चुनेट पार्ट कि आज वो ये समझता है कि मेरे बच्चे की शादी करानी है तो 3 लाख में हो जाएगी, और वो जो बोल रहा है सही बोल रहा है कि आज 3 लाख में हो जाएगी, बट वो शादी 20 साल के बाद करानी है, तब इन्फ्लेशन जोड़ेंगे तो वो कहाँ पहुँचेगा। तो इन्फ्लेशन जो है वो सबसे बड़ी चीज़ है जो आम जनता को के लिए बहुत इम्पॉर्टेंट है। और जो हमें लगता है कि आने वाले समय में ज़्यादा जो केसेस आ रहे हैं, डिप्रेशन के भी जो केसेस आ रहे हैं, डिवोर्स के भी जो केसेस आ रहे हैं, उस
के मूल में अगर हम जाए तो फाइनेंशियल क्राइसिस, फाइनेंशियल मिसमैनेजमेंट एंड ओवर एक्सपेक्टेशन फ्रॉम योर कैपिटल, ये बस 3-4 कॉमन चीज़ें निकल के आएंगी। और कई बार हमने देखा है, अभी हमारे गुजरात में भी एक न्यूज़पेपर में आया था कि हस्बैंड वाइफ और 3 चिल्ड्रन उन्होंने सुसाइड कर दिया। एंड सुसाइड मोड में सिंपल लिखा था, इट वाज ऑल अबाउट फाइनेंशियल क्राइसिस। बिटिया की शादी थी और वो कर नहीं पाए। तो मुझे लगता है कि ये म्यूचुअल फंड एक ऐसा व्हीकल है कि आपके पास कम पैसा हो, ज़्यादा पैसा हो, शॉर्ट टर्म में डालना हो, लॉन्ग टर्म में डालना हो, हर चीज़ का सॉल्यूशन ये दे सकता है। तो आप सब सक्सेसफुल इन्वेस्टर हो। लाटकर जी ने बताया कि आप काफ़ी सालों से निवेश करते हो, आपका एक्सपीरियंस भी अच्छा रहा होगा। तो मैं आपसे एक छोटी सी विनती करता हूँ कि आप ये बात को फैलाइए। आप ऐसे 10 लोगों को बात कीजिए कि जिसने कभी म्यूचुअल फंड खरीदा नहीं है। ये इसलिए मैं आपको बता रहा हूँ क्योंकि ये बहुत सिंपल चीज़ है। हम लोग ऐसा समझते हैं कि म्यूचुअल फंड में ये बहुत कॉम्प्लेक्स विषय है कि हमें कौन सी स्कीम खरीदनी है, कब खरीदनी है, कब बेचनी है, बट उसमें ये सब चीज़ों की ज़रूरत नहीं है। जैसे हमने बताया कि ये विलन जो है वो विजिबल नहीं है, वैसे ये कहानी में जो हीरो है वो भी विजिबल नहीं है। तो ये हीरो की हम बात करते हैं कि हीरो है कौन। उससे पहले मैं आपको 1-2 स्टोरी बताता हूँ तो उससे आप कनेक्ट कर पाएंगे कि जो इन्वेस्टमेंट की दुनिया का सबसे महान खिलाड़ी जो है वॉरेन बफेट, आप सब लोगों ने उनका नाम सुना होगा, जिन्होंने अपनी इन्वेस्टमेंट की यात्रा 11 साल की उम्र में चालू की थी। आज उसकी उम्र है 94 ईयर्स एंड ही स्टार्टेड विथ 4 लाख रुपीज़। 4 लाख इंडियन रुपीज़ में उन्होंने अपनी इन्वेस्टमेंट की जर्नी चालू की थी और आज उनकी जो वेल्थ है वो 14 लाख करोड़ है। 14 लाख करोड़ इज़ द टुडेज वेल्थ। तो उनके बारे में काफ़ी पुस्तकें लिखी गई है, बट एक बार एक पत्रकार ने पूछा कि बफेट साहब, जो आपके पास सब कुछ है, कुछ ऐसा कोई चीज़ ही नहीं है जो आप नहीं खरीद सकते, आपका परिवार अच्छा है, तो मेरा सवाल ये है कि आपको लाइफ में कोई रिग्रेट है क्या, कोई दुख वाली बात है क्या? तो वॉरेन बफेट ने बोला कि हाँ, मेरे लाइफ में भी रिग्रेट है और एक रिग्रेट है। वो रिग्रेट ये है कि मैंने मेरा इन्वेस्टमेंट की जर्नी 11 साल से शुरू की थी एंड आई वेस्टेड माई 10 ईयर्स इन माई लाइफ। मैंने 10 साल बर्बाद कर दिए। तो ये पढ़ के हमें समझ में आता है कि टाइम का ही महत्व है। टाइम इज़ वेरी वेरी इम्पॉर्टेंट। हम लोग एक सिंपल फॉर्मूला से, जो मैं तो 20 साल से एक ही स्लाइड यूज़ करता हूँ, मुझे पता नहीं था आज LED है, नहीं तो मैं आपको बताता। मैं एक ही स्लाइड यूज़ करता हूँ कि 3 दोस्त हैं, 3 दोस्त ने एक ही दिन 1 करोड़ रुपया इन्वेस्ट किया। 1 करोड़ रुपया सब तीनों ने एक करोड़ रुपया इन्वेस्ट किया। सेम फंड, सेम दिन।
तो एक ही फंड में किया, एक ही दिन किया, तो सबको रिटर्न भी सेम मिलेगा। ओके, आर यू ऑल विथ मी? तो सबको सेम रिटर्न मिलेगा, तो सबको 12% का रिटर्न मिला, तीन को। अभी पहला जो दोस्त था उसने क्या किया कि 10 साल के अंदर पैसा निकाल दिया, तो उसका पैसा हुआ 3 करोड़, 3 टाइम्स। 12% 10 ईयर 3 टाइम्स होता है। दूसरा जो दोस्त था उसने क्या किया, 20 साल के बाद पैसा निकाल दिया, तो उसको मिला 9 करोड़, 9 टाइम्स पैसा हुआ। और तीसरा जो दोस्त था वो मुझे लगता है कि लाटकर साहब ही होंगे, जिसने 30 साल के बाद पैसा निकाला, तो उसको मिला 30 करोड़, 30 टाइम्स। सेम डे सेम रिटर्न, डिफरेंट अमाउंट। तो इसमें 12% महत्व है कि 30 साल का महत्व है? हेलो, आप बताएंगे जोर से? 30 साल का महत्व है। तो 30 ईयर इज इम्पॉर्टेंट। तो वॉरेन बफेट के केस में भी यही था। और दूसरी इसमें जो चीज़ विजिबल नहीं है वो ये है कि जब हमने देखा कि पहले 10 साल में 3 करोड़, दूसरे 20 साल के अंदर 9 करोड़ और तीसरे मतलब 30 साल के अंदर 30 करोड़, तो आपका 2/3 ऑफ द पैसा जो है, 2/3, 30 करोड़ में से 9 करोड़ निकाल दो तो 1/3 निकल गया। 2/3 ऑफ जो पैसा जो है ना वो लास्ट 10 साल में बना। पहले 20 साल में ओनली 1/3 ऑफ योर वेल्थ क्रिएटेड, बट योर 65% ऑफ द वेल्थ आपको लास्ट 10 साल में बनी। ये भी मैजिक है, अनबिलीवेबल, हिडन जादू ही है ये, और क्या है। If you look at in case of Warren Buffett also, his majority of the wealth, his 67% of the wealth he created after his 65th birthday. उनकी 65वीं वर्षगांठ के बाद उसको वेल्थ क्रिएट हुआ। तो ये पावर ऑफ कंपाउंडिंग जो है, ही इज अ हीरो फॉर अस, इन्फ्लेशन इज अ विलन फॉर अस। सो पावर ऑफ कंपाउंडिंग हमें बहुत पसंद है, और ये एक ही चीज़ पसंद है इन्वेस्टिंग के अंदर, कि आप लंबे समय तक इसमें रहना है। और बफेट जी तो क्या बोले कि आपको आलसी नहीं होना है, लेज़ी नहीं होना है लाइफ में। जब इन्वेस्टमेंट को समय देने की बात आए तो आप लेज़ी मत हो, आप सुपर लेज़ी हो जाओ, इतना समय दो, तो आपका ज़्यादा वेल्थ क्रिएट होगा। तो मुझे ऐसा लगता है कि आने वाला जो समय है भारत के लिए, वो गोल्डन पीरियड है। जो विकसित भारत 2047 का जो विज़न है, वो विज़न के अंदर हर इंडस्ट्री, मतलब आप टेक्सटाइल पकड़ लो, स्टील पकड़ लो, आईटी, टेलीकॉम, सीमेंट, सब सेक्टर से गवर्नमेंट ने बोला कि आपका विज़न स्टेटमेंट क्या है फॉर विकसित भारत 2047। और म्यूचुअल फंड इंडस्ट्री को भी ये बात की, जो एमफी है, जो एसोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडिया है, उनको बोला गया कि आप भी इसके ऊपर काम करें, हमें बताइए। तो जो 2047 विकसित भारत का एमफी का जो विज़न है, वो ये है कि बाय 2047 जो भी हमारे 6 करोड़ इन्वेस्टर है, वो 26 करोड़ इन्वेस्टर हो जाएंगे। और जो आज की मार्केट हमारी 80 लाख करोड़ की है, वो 2800 लाख करोड़ की मार्केट बाय 2047 होने वाली है।
ये एमफी का अनुमान है, हमारा अनुमान तो ऐसा है कि इससे भी बढ़ेगा, बट ये नंबर आने वाले समय में होना है। तो हम जब बात करते हैं ना कि अपने को क्रिकेट खेलना है तो हमें अच्छी पिच चाहिए, हमें अच्छा ग्राउंड चाहिए, तब खेलने का कोई मज़ा ही और होता है। तो आपको आपका वेल्थ कंपाउंड करना है ना, तो इंडिया इज़ द प्लेस। इंडिया इज़ योर ग्राउंड एंड इक्विटी म्यूचुअल फंड इज़ योर पिच। इतना ध्यान, आप इतना बढ़िया कंपाउंडिंग अपॉर्चुनिटी इंडिया में अगले 30 साल के अंदर हमें दिख रहा है कि लोग आएंगे, जो नहीं आएंगे तो पछताएंगे। इसमें कोई तीसरी कोई बात ही नहीं है। जब कहानी एफआईआई की बहुत चलती थी, कोई भी आपको अच्छी स्पीच देनी है तो आपको एफआईआई का इनफ्लो आउटफ्लो होना पता होना जरूरी था, वो एक समय था। आज उसे याद रखने की ज़रूरत नहीं है, क्योंकि म्यूचुअल फंड 30,000 करोड़ आज देता है मार्केट को, मोर देन व्हाट एफआईआई ब्रिंग्स टू इंडिया। तो ये हमारे लिए बहुत गर्व की बात है कि जो पहले होता ऐसा था कि कंपनी ने तो ग्रोथ किया, बट जो आम जनता है, भारत की जो जनता है, उसे उसका मुनाफा नहीं मिला, उसे उसका बेनिफिट नहीं मिला, क्योंकि एफआईआई कमाता था। बिकॉज एफआईआई वो रिस्क लेता था, एफआईआई वो हिम्मत करता था, हम हिम्मत नहीं करते थे। तो आज ज़माना ऐसा आ गया है कि आज रिटेल इन्वेस्टर की हिम्मत आ गई है और वो पार्टिसिपेट कर रहा है। उसे फेथ है इंडियन कंपनी पे, उसे फेथ है गवर्नेंस पे, उसे फेथ है इंडियन कंज्यूमराइजेशन पे। तो आने वाले समय में मुझे लगता है कि इंडिया इज़ द ओनली प्लेस। चाइना इज़ एजिंग, वो मतलब उम्र वाला एक वडील हो गया है, अभी यंग नहीं है वो। इंडिया इज़ यंग। आवर मेडन एज इज 27। मेडन एज 27 माने हाफ ऑफ द पॉपुलेशन इज बिलो 27। हमारा 35 साल से कम एज वाला 65% ऑफ आवर पॉपुलेशन इज लेस देन 35%। क्लियर? तो इससे बढ़िया कोई मार्केट हो ही नहीं सकती। यूएस को टैरिफ लाना है, यूएस को टैरिफ हटाना है, वो उसकी मर्जी, हमें कोई फ़र्क नहीं पड़ता लंबा। तो हम बनाएंगे, हम रिसर्च करेंगे, हम प्रोड्यूस करेंगे और हम ही कंज्यूम करेंगे। अभी तक हम कंज्यूमर थे, अभी हम प्रोड्यूसर भी बनेंगे, कंज्यूमर भी बनेंगे। हमारी इंडिया के अंदर ऐसी कंपनीज है जिसमें वो ताकत है, एंड उसकी वजह से वी आर द टॉप परफॉर्मिंग इन द वर्ल्ड। एक्सेप्ट आप नास्डेक का 2-4 थोड़ा ऊपर नीचे का परफॉर्मेंस निकाल दो, वो आईटी की 2-4 कंपनी थोड़ा डेविएट कर देती है। टेक्निकली कोई सुनता है तो उसको भी मैं क्लैरिफाई कर देता हूँ कि डॉलर एडजस्टेड रिटर्न में नास्डेक की 2 कंपनी निकाल के देख लेना, वर्ल्ड में हम सबसे बेस्ट है। तो पॉइंट ये है कि अभी आपका जो काम है वो ये है कि आपको ज़्यादा से ज़्यादा आपका जो इन्वेस्टमेंट है वो यहाँ पे लगाना है। और जो यंग जनरेशन है उनको क्या है कि उनको ये बेसिकली प्रोडक्ट जो है ना, उसकी रिक्वायरमेंट है थोड़ा रनवे बड़ा चाहिए, थोड़ा टाइम चाहिए। तो दिस इज़ अ गोल्डन अपॉर्चुनिटी फॉर यंग पीपल कि आज जो 19-20 साल के जो लड़के हैं या लड़की है, उनको हमें ये समझाने की ज़रूरत है कि ट्रेडिशनली जो हम देखते आए हैं, हमारे ज़माने में भी जो हमने देखा है, वो ये देखा है कि इनकम माइनस एक्सपेंस इक्वल टू सेविंग्स। करेक्ट? जो हमको पैसा हमारे यहाँ इनकम है उसमें से हमने खर्चा कर दिया, जो बचा वो लाटकर साहब को दे दो, सिंपल। बट
वो फॉर्मूला जो है ना वो आउटडेटेड फॉर्मूला है। अभी नई फॉर्मूला जो है वो ये है कि इनकम माइनस सेविंग्स और जो बचता है उसका आप एक्सपेंस करो। आर यू विथ मी? यस। इससे होगा क्या कि नीड एंड वांट्स का सेग्रीगेशन हो जाएगा। सो वेन एवर यू बाई समथिंग और आप खर्चा करेंगे तो आपको बस वो प्रोडक्ट के सामने टिकी मारना है कि भाई ये नीड है कि वांट्स है। तो आप ऐसे एक एक्टिविटी करेंगे तो आपको समझ में आएगा कि हम इतना खर्चा ऐसी चीज़ों पे करते हैं जो हमारी ज़रूरतें नहीं होती, और वो जो प्रोडक्ट है वो डेप्रिसिएटेड वैल्यू की होती है, जो आने वाले समय में उसका दाम ऊपर नहीं जाएगा, नीचे जाएगा। तो ये थॉट प्रोसेस की मैं बात कर रहा हूँ। मैं एक पर्टिकुलर चीज़ में नहीं जा रहा हूँ कि ये खरीदना चाहिए कि ये नहीं कर, बट अगर ये थॉट प्रोसेस अगर हम इंडियन यूथ में लेके आवे, इंडियन यूथ ये समझने लगे द इम्पोर्टेंस ऑफ सेविंग्स एंड इम्पोर्टेंस ऑफ कंपाउंडिंग ओवर अ लॉन्गर पीरियड ऑफ टाइम, तो मुझे लगता है कि ये देश के लिए बहुत बड़ा काम होगा। क्योंकि जब तक इंडियन इन्वेस्टर समृद्ध नहीं होगा तब तक देश समृद्ध नहीं होगा। तो मुझे लगता है कि हर इंडियन जब अपना खुद का वेल्थ कंपाउंडिंग की गेम में लगा देगा तो इंडियन इकोनॉमी कंपाउंड होने लगेगी। तो ये बहुत इम्पॉर्टेंट है कि आपका जो निवेश है वो जितना आप ज़्यादा कर सकते हो इतना करो, जितना लंबा समय तक कर सकते हो इतना आपको करना चाहिए। और आने वाले 20-30 साल, जैसे 30 साल गुजरे वैसे हमारी एक आशा है कि जब हम देखते हैं कि 30 साल पहले जो म्यूचुअल फंड था उसका आज रिटर्न क्या है, तो वो रिटर्न जो है वो काफ़ी अच्छा रिटर्न है, डबल डिजिट का रिटर्न है। बट एक तरफ आप इन्वेस्टर का अकाउंट स्टेटमेंट देखते हो तो आपको पता चलता है कि फंड ने रिटर्न दिया बट इन्वेस्टर को रिटर्न नहीं मिला। एंड वो जो गैप है दैट इज़ अ बिहेवियर गैप, इसे हम बिहेवियर गैप बोलते हैं। कि आज एक ट्रेन है, वो ट्रेन कोल्हापुर से निकल के पुणे तक जाती है। कोल्हापुर में 1000 लोग बैठते हैं पूना जाने के लिए, बट जब पूना ट्रेन पहुंचती है तो वहाँ पे 5 ही लोग उतरते हैं, बाकी के सब पैसेंजर बीच में उतर गए। क्यों उतर गए? किसी ने बोला ट्रेन में बॉम्ब है तो चलो लोग उतर गए। किसी ने बोला कि ये ट्रेन अभी पूना नहीं जा रही है, ऐसा रॉन्ग इन्फॉर्मेशन। श्री राम जी बोल रहे थे, मेरे को मराठी समझ में नहीं आता, बट वो कुछ रिफ़र कर रहे थे सोशल मीडिया पे इतना ज़्यादा भरोसा मत करो। तो सोशल मीडिया पे भरोसा करेंगे तो हम वो ट्रेन में से उतर जाएंगे। तो ये कहानी है कि आपका स्टार्टिंग पॉइंट और जो और आपने गोल सेट किया, एक कस्टमर साहब ने भी बताया कि हम गोल बेस्ड प्लानिंग करें। तो गोल बेस्ड प्लानिंग इज़ व्हाट? गोल इज़ टू रीच टू गोवा, टू पूना। कोल्हापुर से निकलना है, पूना पहुंचना है। वो जो एटीट्यूड है वो हमें हमारे इन्वेस्टमेंट में लाना है। और सबसे बड़ी ये जो वेल्थ क्रिएशन की जर्नी है उसमें हमें लगता है कि जो बिहेवियर मैनेजमेंट का जो काम है वो एक डिस्ट्रीब्यूटर ही कर सकता है। कोई भी ऐप से आपको बहुत कुछ इन्फॉर्मेशन मिल जाएगी, कौन सा फंड बेस्ड है, लास्ट 10 साल का रिटर्न क्या, 5 साल का रिटर्न क्या, ऑपरेशनली है, UI/UX अच्छा बना दिया है, सब कुछ है। बट जनरली हमने लास्ट 30 साल के अंदर देखा कि जब समय खराब होता है, जैसे कोविड का हो गया, कोई वॉर हो गई, तो मार्केट ऑब्वियसली नीचे जाएगा, 20-30% नेगेटिव रिटर्न भी आएंगे।
एंड वो टाइम पे हमने देखा कि जो सक्सेसफुल इन्वेस्टर है वो ये है कि जिसके डिस्ट्रीब्यूटर ने उसके पास जाके उसका हाथ थामा कि ये समय भी निकल जाएगा, तू टिके रहे, तू इन्वेस्टेड रहे, मैं तेरे साथ हूँ। और जब हमने देखा कि बहुत अच्छा समय आता है, तब आपके पोर्टफोलियो के अंदर रिटर्न दिखता है 30%, 40%, 50%, तब भी हमारे डिस्ट्रीब्यूटर जो है वो इन्वेस्टर को मिलते हैं कि ये खुश होने की ज़रूरत नहीं है, ये आर्टिफिशियल है, ये रिटर्न भी निकल जाने वाला है। तो तेरे को कुल मिला के जो कंपनी में ग्रोथ आएगा वही तेरे पोर्टफोलियो में रिफ्लेक्शन आएगा। 12 से 15% ओवर अ पीरियड ऑफ टाइम आएगा, सब्जेक्ट टू 7-8% आपका इन्फ्लेशन रहेगा। तो रियल रिटर्न पाने के लिए दिस इज़ द ओनली एसेट क्लास। एंड लास्ट में मैं आपको बताता हूँ कि जो काफ़ी लोगों का कंज्यूमर का कन्फ्यूज़न रहता है कि गोल्ड खरीदूँ, सिल्वर खरीदूँ, इक्विटी खरीदूँ, बैंक डिपॉजिट सबसे सेफ है, अभी तो वॉर होने वाला है तो सब डूब जाएगा, बैंक ही बचेगा। तो लास्ट 40 साल का स्टडी है कि जहाँ पे बताया गया है कि सिल्वर, गोल्ड, बैंक डिपॉजिट, कंपनी डिपॉजिट से भी ज़्यादा जो रियल रिटर्न जो है वो सेंसेक्स ने दिया है, वो मार्केट ने दिया है, वो शेयर बाज़ार ने दिया है। और हमारा जो निवेश होता है, वो जो फंड होते हैं वो सेंसेक्स को 2-3% से बीट करने की अपेक्षा से वो लोग अपना फंड को मैनेज करते हैं। ऐसी परिस्थिति में हम इन्वेस्टमेंट करते हैं। तो मुझे लगता है कि इसमें ज़्यादा कुछ कन्फ्यूज़न नहीं होना चाहिए। सेकंड इज़ कि डिपेंडिंग अपॉन योर कैश फ्लो, आपका जॉब है, आपका बिजनेस है, आपका कैश फ्लो कैसे आता है, जिनका, क्योंकि कई लोग पूछते हैं कि म्यूचुअल फंड अच्छा है कि SIP अच्छा है। SIP ऐसा नहीं है, SIP तो एक व्हीकल है। तो डिपेंडिंग अपॉन योर कैश फ्लो कि आपका रेगुलर अगर इनकम है तो आप SIP कीजिए, तो हर महीने आपका इन्वेस्टमेंट होते रहेगा और आपका कोई बड़ा अमाउंट आने वाला है हाथ में तो आप लमसम भी इन्वेस्ट कर सकते हो। उसके लिए आप आपका डिस्ट्रीब्यूटर का एडवाइस ले सकते हो। बट मोटा मोटी मेरा मैसेज एक ही है कि जो इनविजिबल विलन है इन्फ्लेशन, उसको मारने के लिए हमें इक्विटी का कंपाउंडिंग करना पड़ेगा, तभी ये रियल रिटर्न हम ला सकते हैं, लॉन्ग टर्म में हमारी वेल्थ क्रिएट कर सकते हैं। और हमें, हमारा तो काम ही ये है, और हम तो थोड़े बायस भी हो जाएंगे, बट अगेन एक ही चीज़ करेंगे कि हमें भगवान का हम आभार मानेंगे कि हमको ये काम में जोड़ा। हमें लगता है कि ये किसी की ज़िंदगी बदल देने वाला काम है, तो उस काम में हमको सिलेक्ट किया। जो भी कुछ अभी 60-70 हज़ार डिस्ट्रीब्यूटर है 140 करोड़ की जनता में, उसका जब यादी बना तो हमारा नाम भगवान ने लिखा, इसलिए हम भगवान का आभारी है। और आने वाले समय में लाटकर साहब को मैं धन्यवाद देता हूँ। और जहाँ से हमारी बात चालू हुई थी, मेरे को भी उसमें इंटरेस्ट है, उनका IPO आए और हमें सूरत में पता ना चले, तो आप हमें थोड़ा बता देना कि लाटकर साहब कुछ IPO ला रहे हैं, तो हम भी जुड़ जाएंगे। तो फाइनली म्यूचुअल फंड सही है, बट डिस्ट्रीब्यूटर ज़रूरी है। हरे कृष्णा। बहुत बहुत शुक्रिया सर. जाता जाता सर्वांना एक महत्त्वाची आठवण, आपल्या मित्रपरिवारांसाठी आणि नातेवाईकांसाठी माहिती असलेली ही फॅमिली इन्व्हेस्टमेंट कार्डची स्लिप रजिस्ट्रेशन काउंटरवरील बॉक्समध्ये नक्की टाका आणि ब्रोशरमधील सोशल मीडिया हँडल्सवरून आम्हाला नक्की फॉलो करा आणि त्यावरचा QR कोड स्कॅन करून गुगल रिव्ह्यू नक्की द्या. यासोबतच बाहेर असलेल्या सेल्फी पॉईंटचा आनंद घ्या आणि आपले टेस्टिमोनियल्स आवर्जून नोंदवा. यानंतर आपल्यासाठी भोजनाची उत्तम व्यवस्था केली आहे, त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा. शेवटी सर्वांना राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याची मी विनंती करते.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे।